मुख्तार लकडावाला जो तुमचा पहिला एन्काउंटर होता किंवा त्याला त्या ठिकाणी मारायचं होतं त्यावेळी नेमकी परिस्थिती काय? गुन्हेगार सुद्धा मारतो म्हणतो आपण, पण पहिल्या वेळेस कुठलाही गुन्हेगार दुसऱ्या गुन्हेगाराला मर्डर करतो तेवढं सोपं नसतं. ACP राम जाधव म्हणून तर त्यांचे एक सुंदर वाक्य आहे, गुन्हेगारांना गोळ्या झाडताना त्यांना कुठल्या गोळीची किंमत द्यावी लागत नाही, आम्हाला किंमत द्यावी लागते. असं एकदा सुद्धा असं वाटलं नाही की मी चुकून पोलीस खात्यात आहे. मी प्रत्येक क्षणाचा आनंद त्या ठिकाणी मला घेतला. छोटा राजन आणि दाऊद यांच्यातलं जे वैमनस्य निर्माण झालं त्याच्या मागचं मूळ रिझन हे बॉम्बलास्ट आहे? नाही, मूळ रिझन हे बॉम्बलास्ट नाही. असा प्लॅन केला गेला की दाऊदला तिथं जाऊन मारायचं प्लॅनिंग पण झालेलं होतं, गँगस्टरच्याच माध्यमातून झालेलं होतं. परंतु ते पोलिसांमधल्या आपसल्या काही याच्यामुळे ते फेल झालं. बाहेरून जो फोर्स आलेला होता त्यांना वाटलं आम्ही सुद्धा गँगस्टर आहोत. त्यांनी आमच्यावरती फायरिंग चालू केली. आम्हाला त्यातून कसा तरी आडूसा घ्यावा लागला आणि मग अरूप पटनाईक साहेबांनी त्यावेळेस मेगाफोनवरती अनाऊन्स केलं की बाहेरून कुणीही फायरिंग करणार नाही, आपले ATFचे अधिकारी आतमध्ये आले. त्याच्यातूनच सर वाल्मिक कराड सारखी माणसं. वाल्मिक कराड तर खूप किरकोळ आहे. आपण जर UP बिहारचा जर गँगवरचा अभ्यास केला तर 45 गुन्हे दाखल असणारा त्या ठिकाणी समाज कल्याण मंत्री होतो. त्याच्यानंतर त्या मंत्रालयाच्या ऑफिसमध्ये मर्डर होतो. थोडक्यात तुमचं असं मत आहे की राजकीय वर्तहस्त लाभून मोठे झाले वाल्मिक कराड फक्त आणि फक्त एका जिल्ह्यात नाहीत, प्रत्येक जिल्ह्यात आहे. की वाल्मिक कराड तर एक उदाहरण झालं. आणि एका दिवसात मी ते सांगतो की एका दिवसात वाल्मिक कराड तयार होत नाही. उच्च पातळीवरती हे सगळे निर्णय होणं खूप आवश्यक आणि महाराष्ट्राला वाचवण्यासाठी आजच्या परिस्थितीमध्ये होणं आवश्यकच आहे. नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी. माझा रंग खाकी आहे आणि माझा नारा जय हिंद आहे. मी कुणाचाही मिंदा नाही. इतके वर्ष जी काही पोलीस दलात सेवा केली ते कर्तव्य म्हणून काम केलं आणि आजही तोच मान सन्मान लाभतो. त्याचं कारण हेच की फक्त आणि फक्त देशप्रेम आणि देशसेवेसाठी. अर्थात ही वाक्य आपण ज्यांच्या तोंडून याआधी अनेकदा ऐकलेली आहेत, ज्यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार सर्व्हायव्हर्स क्लब मेंबरशिप मिळाला ते भारतातले पहिले अधिकारी, ज्यांच्या नावावर 19 एन्काउंटर आहेत पण ते स्वतःच म्हणतात मी कधी आकड्यांमध्ये अडकलेलो नाही, मला त्यात कधीही समाधान मिळालं नाही. समाधान तेव्हाच मिळालं जेव्हा मी वेश्या व्यवसायात अडकलेल्या महिला मुलींना सोयीस्कररित्या नव्हे तर सुखरूपरित्या सोडवू शकलो आणि त्यांना त्यांच्या घरी परराज्यात असो परदेशात असो सुखरूपपणे पाठवू शकलो. त्यामुळं या संपूर्ण 34 वर्षात अशी उत्तम सेवा बजावणारे अगदी विरळा अधिकारी आहेत. त्यातलंच एक व्यक्तिमत्व आज आपल्या स्टुडिओमध्ये माझ्यासोबत आहे आणि आपण त्यांच्याशीच संवाद साधणार आहोत. अर्थातच निवृत्त माजी सहाय्यक पोलीस आयुक्त ACP भानुप्रताप बर्गे सर. नमस्कार. बर्गे सर, आपल्या टॉप न्यूज मराठीमध्ये हार्दिक धन्यवाद. आपले धन्यवाद आणि टॉप न्यूज मराठीचे धन्यवाद की खरं तर एक संधी आहे माझ्यासाठी आज काय बोलण्याची, किंवा ज्या पद्धतीने आता तुम्ही विश्लेषण केलं, अप्रतिम विश्लेषण मी म्हणेल. म्हणजे मी माझा मोठेपणा म्हणून नाही सांगत, परंतु बऱ्याच पत्रकारांची संपर्क येतो, बरेच पॉडकास्ट ह्याच्या अगोदर सुद्धा केलेले आहेत, पण थोडक्यात आणि श्रोत्यांना ऐकू वाटेल अशा पद्धतीने आपण जे आता विश्लेषण केलं ते खूप छान वाटलं. थँक्यू सर. मुळात तुमचा प्रवास साताऱ्यातून कोरेगाव मधून आणि मग तिथूनच तुम्ही शिकलात. मूळ गाव तुमचं पुण्यात आलात, फर्ग्युसन कॉलेज सारख्या रेप्युटेड कॉलेजमध्ये तुम्ही शिकलात. MBA कडे प्रवेश घ्यायचा प्रयत्न चालू होता पण MPSC दिलीत आणि मग 85ला तुम्ही पहिले त्या ठिकाणी पोलीस उपनिरीक्षक म्हणून अर्थातच तुमची पोस्टिंग झाली. पण ही पोस्टिंग ती झाली थेट मुंबईमध्ये. मला आठवतंय तुमचा एक शब्द आहे मुलाखतीतला, बाबल्या नावाचा, की त्या काळी वरिष्ठ जे प्रशिक्षणार्थी म्हणून आपल्याकडे येतात त्यांना बाबल्या म्हणायचं. पण हाच बाबल्या नंतर एन्काउंटर स्पेशालिस्ट पर्यंत जाऊन पोहोचतो, दहशतवाद्यांना कंठस्नान घालतो, गुंडांना सळो की पळो करून सोडतो. बाबल्या ते एन्काउंटर स्पेशालिस्ट, बाबल्या ते उत्तम दर्जाचा पोलीस अधिकारी. हा प्रवास कसा सुरू झाला? खरं तर तुम्ही माझी पार्श्वभूमी आता थोडक्यात सांगितलेली की ग्रामीण भागाची पार्श्वभूमी आहे पूर्ण. वडील आर्मीमध्ये होते, त्यानंतर पोलीस सेवेत आलेले होते आणि एक पिंड म्हणतो आपला जसा असतो घरातनं बघत आपण जसं घरातलं वातावरण असतं, अशा वातावरणात मोठा होत असतानाच एक ध्येय होतं की आपण आर्मीमध्ये कोणतरी अधिकारी व्हावं किंवा पोलीस अधिकारी व्हावं. अशा ह्याच्यातनं मग ते MPSC दिलेली होती आणि MPSC देऊन नंतर आपण जसं आता सांगितलं त्या पद्धतीने की MPSC केल्यानंतरचे जे प्रशिक्षणाचा कालावधी होता, अरविंद इनामदार साहेबांसारख्या प्रिन्सिपलच्या हातामध्ये त्या हाताखाली काम करता आलं, त्यावेळेस प्रशिक्षण घेता आलं. त्याचा एक मोठा परिणाम
पोलीस सेवेच्या पुढच्या कारकिर्दीत झाला. आणि त्याचप्रमाणे आकाशी साहेब हे त्यानंतर आलेले प्रिन्सिपल होते. अगोदरचे 6 महिने इनामदार साहेबांच्या हातनं प्रशिक्षणाखाली काम केलं. त्यानंतर आकाशी साहेबांनी प्रशिक्षण दिलं, त्याच्यामध्ये काम केलं. आणि हे करत असताना एक वेगवेगळ्या व्यक्तिमत्वाचे होतं ते दोन्ही. ते 2 टोकाचे 2 व्यक्तिमत्व होते. आणि त्याचा परिणाम माझ्या किंवा माझ्या बॅचचे जे अधिकारी होते त्या अधिकाऱ्यांवरती असं झाला की आम्ही खूप चांगल्या पद्धतीने पोलीस सेवेचं काम करू शकलो. त्याचप्रमाणे आकाशी साहेबांच्या जे प्रशिक्षण त्यांनी दिलं त्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून माणुसकी म्हणून आम्ही खूप चांगल्या पद्धतीने काम शिकलो. ज्यावेळेस आपण हा शब्द विचारता बाबल्या म्हणून, बाबल्या ते आत्ता एन्काउंटर स्पेशलिस्ट, पण त्याच्यापेक्षा सुद्धा एन्काउंटर स्पेशलिस्ट म्हणून घेणं मला शक्यतो, आपण याच्यापूर्वी सुद्धा मी बोललेलो आहे की त्याच्यापेक्षा एखादा ह्या मुलींना रेस्क्यू केलेला आहे असा अधिकारी किंवा एक समाजामध्ये एक माणुसकी म्हणून जपणारा अधिकारी, ते मला विरोध लावलं तर मला खूप चांगलं आवडतं. परंतु आपण जो प्रश्न त्या अनुषंगाने उत्तर देत असताना प्रश्नाच्या, की खरोखर त्यावेळची परिस्थिती खूप मुंबईची वेगळी होती आणि एखादा ग्रामीण भागातला अधिकारी त्या ठिकाणी जाणं, पूर्वीची मुंबईची माहिती नसणं आणि ते पण नंतर डोंगरीसारख्या पोलीस स्टेशनमध्ये काम करायला संधी मिळणं, अशा ह्या संधीचं सोनं करण्याचं मला त्या ठिकाणी भाग्य मिळालं. नक्कीच. पायधुनी, डोंगरी हे जी काही नावं आहेत आपण विचारतो, त्या काळात प्रचंड गुंडांचं वर्चस्व होतं. पठाण टोळी वर्सेस कोकणी टोळी असा त्या ठिकाणचा संघर्ष होता. खरं आहे. आणि तुमच्या काळात जे काही अगदी 85-86 पासून तुम्ही बॅचच तुमची 85ची, म्हणजे अगदी ज्याला आपण म्हणू की हाजी मस्तान, करीम लाला, युसुफ पटेल, नंतर बडा राजन, छोटा राजन, वरद राजन आणि मग दाऊद, अशी सगळी जी काही सगळी गुंडांची उतरंड आपण असं म्हणणार आहे. या प्रत्येकाच्या पार्श्वभूमीचा जर भाग पाहिला तर कोणी नार्कोटिक्स मध्ये आहे, कोणी एक्स्टॉर्शन मध्ये आहे, कोणी स्मगलिंग मध्ये आहे. अशा गुंडांना टॅकल करणं आणि अशा ठिकाणी जाऊन त्यांच्या विरोधात आपल्या मोहिमा राबवणं आणि आपल्या देशाचं, राज्याचं संरक्षण करणं, यासाठी जे तुम्हाला गुरु लाभले ते नेहमी तुम्ही त्यांचं नाव घेता, श्याम कुंडलकर किंवा अंबादास पोटे. तर यांनी तुम्हाला त्यावेळी कसं ट्रीट केलं, मुंबई कशी दाखवली तुम्हाला? नाही, खरं तर आपण म्हणतो की विद्यार्थी घडवण्याचं काम हे शिक्षक करत असतात, एक भावी पिढी घडवण्याचं काम शिक्षक करत असतात. अशा ह्याच्यात नाही, भावी पोलीस ऑफिसर घडवण्याचं काम मला त्यावेळेस सुदैवाने मला खूप चांगले गुरु मिळाले, जे आता आपण नाव घेतलेलं आहे. श्याम कुंडलकर 1985-86 त्या 86च्या काळामध्ये होते. त्यानंतर पोटे साहेब जे होते, अंबादास पोटे, ते नंतरच्या एन्काउंटर जे आता म्हणतो आपण सगळे केले त्या काळामध्ये होते. आता जर आपण गुन्हेगारीचा जर पिरियड बघितला तर करीमलालापासून आपण सुरुवात केली, हाजी मस्तानपासून सुरुवात केली, तर त्यावेळेचे नामचीन गुंड होते. त्याच्यानंतरच्या काळातले जे गुंड आता आपण बघतो की छोटा राजांचं नाव घेतलं तुम्ही, त्यानंतर दाऊदचं नाव घेतलं, हे खूप नंतरच्या काळामध्ये, त्या काळामधला जवळजवळ एक 10 ते 20 वर्षाचा फरक आपल्याला त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीची गुन्हेगारी त्या पद्धतीने आपल्याला समजून घेता येईल. परंतु खूप डिटेलमध्ये न जाता मी हे सांगेल की ज्या ठिकाणी तुम्हाला अशा पद्धतीचं वातावरण मिळतं त्या ठिकाणीच तुम्हाला घडायचा जास्त संधी उपलब्ध होतात. आणि सुदैवाने हे सगळे गँगस्टर असलेल्या भागातच माझी पोस्टिंग होती, त्याच्यामुळे मला ते चांगल्या पद्धतीने काम करता आलं. कसं काम करता आलं की जे टॉपचे अधिकारी होते ते नेहमी सबऑर्डिनेट ऑफिसर्स किंवा जे तुमच्या हाताखालचे अधिकारी असतील किंवा कर्मचारी असतील त्यांच्याद्वारे काम करून घेणं, त्यांच्या पाठीमागे ज्यावेळेस तुमच्या पाठीमागे कुणी खंबीरपणे उभा असतं त्यावेळेस तुम्हाला कुठल्याही काम करण्याची भीती राहत नाही. दुसरा महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये असतो की ज्यावेळेस तुमचा हेतू चांगला असतो, जे काम करत असताना तुमचं इंटेन्शन खूप चांगला असेल तर त्या इंटेन्शन चांगला असताना जरी चुकून काही तुमच्याकडनं चुकीचं घडलं तरी त्याचा परिणाम तुमच्या कामावरती होत नाही. हा आत्मविश्वास त्या ठिकाणी मला निर्माण झाला आणि अशा ह्या आत्मविश्वासामधूनच मग नंतरच्या सगळ्या ज्या कारवाई आहेत त्या आपल्याला त्या करता आल्या. नक्कीच. तर आत्ताच तुम्ही ज्या गुरूंची नावं घेतली तसेच तुम्हाला उत्तम पोलीस कमिशनर पण लाभले, त्यांच्या हाताखाली तुम्ही काम केलं, मार्गदर्शनाखाली काम केलं. अगदी मीरा बोरवणकर मॅडम असतील, राममूर्ती साहेब, व्यंकटेशन असतील, शिवानंदन असतील, ते तर खूप नादकताचे, त्याच्या अगोदर सोमन साहेब होते, त्याच्यानंतर सराफ साहेब होते. अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या वेगवेगळ्या अधिकाऱ्यांच्या हाताखाली काम करता आलं. आणि दुसरी गोष्ट की हे काम करत असताना तुम्हाला नाव तुमचं आज जे खरं नाव आहे माझं, ते माझ्या सहकारी जे सबऑर्डिनेट माझ्या ज्या बरोबर काम करणारे जे होते त्यांनी जे योगदान माझ्या प्रत्येक कारवाई असो, आम्ही ऑपरेशन्स म्हणतो, या प्रत्येक कारवाईमध्ये जे आम्हाला ते त्यांचं सहकार्य मिळालं किंवा त्यांनी जो धाडसीपणा दाखवला. तुम्हाला फक्त एकट्याने चालून उपयोग होत नाही, तुमचे सहकारी आणि वरिष्ठ ह्याच्यामधला दुवा तो PSI किंवा इन्स्पेक्टर असतो.
आणि कारकीर्द जर बघितले सगळ्यात जास्त कारकिर्दी PSI API असतानाची चांगली कारकिर्दी बरोबर. फील्ड मधली आहे. बरोबर. ज्यावेळेस हे दोन्ही चांगल्या पद्धतीने जुळून येतात त्यावेळेस तुम्ही चांगल्या पद्धतीचं काम करू शकता. नक्कीच. सर, तुमच्या आयुष्यातला पहिला एन्काउंटर, अर्थात तुम्हाला एन्काउंटर हा शब्द आवडत नाही, पोलीस चकमक जी काही झाली, मुख्तार लकडावाला, लकडावाला ज्याला 156 वर्षांची शिक्षा सजा झाली झालेली होती, होती. जो बरोबर. जेलमधूनही पळून खरंय, गेला होता, खरंय, आणि मग खरंय. शेवटी जो तुम्हाला शेवटी सापडला आणि बरोबर. त्याचा एन्काउंटर झाला. बरोबर. तर ते काय सांगता येईल तुम्हाला, मुख्तार लकडावाला जो तुमचा पहिला एन्काउंटर होता किंवा त्याला त्या ठिकाणी मारायचं होतं, त्यावेळीची नेमकी परिस्थिती काय? नाही, कसं आहे की त्यावेळेस हेच अंबादास पोटे साहेबांचं आपण नाव घेतलं. आमचे त्यावेळेस एक स्पेशल स्क्वॉड तयार करण्यात आलेलं होतं. हे स्पेशल स्क्वॉड फक्त ह्या क्रिमिनल ॲक्टिव्हिटीज, गँगस्टर ॲक्टिव्हिटीज असतील किंवा टेररिस्ट ॲक्टिव्हिटीज असतील किंवा नार्कोटिक्स ॲक्टिव्हिटीज असतील, ह्याच्यावरती आम्ही जास्त कॉन्सन्ट्रेशन करून काम करत असताना हे मुख्तार लकडावालाची आम्हाला टीप मिळाली. आता त्यासाठी टीप मिळाल्यानंतर सुद्धा इमिजिएटली तुम्ही पकडायला जात नाही किंवा इमिजिएटली तो मिळतो असं पण नसतं. त्यासाठी जे वेगवेगळ्या वेषांतर करून असेल किंवा वेगळ्या, आता तुम्हाला टेक्निकल इनपुट जास्त मिळतात, त्यावेळेस ते टेक्निकल इनपुट्स नव्हते, मोबाईल्स नव्हते. अशा माध्यमातून ज्यावेळेस हे मुख्तार लकडावालाची टीप मिळाली त्यावेळेस हे गुन्हेगार आमच्यापेक्षा जास्त हुशार असतात. ज्यावेळेस आम्ही हे फिल्डिंग लावतो, आम्ही म्हणतो फिल्डिंग लावतो किंवा सापळा रचलेला असतो, त्या सापळा रचलेलं त्यांनी बघितलं आणि ते बघून नंतर तो U-टर्न घेऊन जात असताना मग नंतरच्या कालावधीमध्ये मग आमची त्याचं चेस केला, पाठलाग केला आणि पाठलाग करत असताना मग ते ज्या ठिकाणी त्याला कुठं पुढं जाताच येत नव्हतं त्या ठिकाणी उतरून ज्यावेळेस त्याने आमच्यावरती फायरिंग चालू केलं त्यावेळेस आम्ही प्रत्युत्तर म्हणून फायरिंग केलं आणि त्या फायरिंगमध्ये तो मारला गेला. डेड एंडलाच त्याचा डेड एंडला त्याचा एंड झाला, खरं गोष्ट आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये की ते माझं पहिलं असताना कसं असतं की गोळी कुणालाही मारणं एवढं सोपं नसतं. बरोबर. तुम्ही मारामारा करताना एक वेळ तुम्ही 2 बुक्के मारू शकता, परंतु कुणाचाही जीव घ्यायचा म्हणलं तर ते खूप अवघड असतं. आणि ज्यावेळेस हे झालेलं असतं आणि त्याच्या अगोदर तुमचे सिनियर ऑफिसरचे त्यांच्यात 3-4 झालेले असतील किंवा 5-6 झालेले असतील, तुमचं ज्यावेळेस हे पहिलं एन्काउंटर असतं किंवा पहिलं कुणाला तुम्ही मारता त्यावेळेस तुमची परिस्थिती पूर्ण वेगळी असते. आणि मग त्यावेळेस ती जी धाडस निर्माण होणं आवश्यक असतं किंवा गोळी चालवणं खूप धाडसी काम आहे की कुणालाही मारताना, म्हणजे आपण गुन्हेगार सुद्धा मारतो म्हणतो आपण, पण पहिल्या वेळेस कुठलाही गुन्हेगार दुसऱ्या गुन्हेगाराला मर्डर करतो ते एवढं सोपं नसतं. अशा परिस्थितीमध्ये आपण एक जीव घेतल्यानंतर आपल्याला जी मानसिक स्थितीमधनं जावं लागतं ते खूप अवघड परिस्थिती असते. त्याची कमीत कमी तुम्हाला एक 10 ते 15 दिवस आपण तो इम्पॅक्ट तुमच्यावरती राहतोच राहतो. आणि मग नंतरच्या काळामध्ये असं होत जातं की मग आपण जे करतो ते कोणतरी मग सांगतं सिनियर, तो काय सरळ नव्हता, एवढे त्यांनी गुन्हे केलेले, एवढी त्याला शिक्षा लागलेली आहे आणि तो समाजाला घातक आहे. म्हणजे त्याला जर आज आपला ते पोलिसांवरती गोळीबार करतो म्हणजे तो कुठल्या पद्धतीचा गुन्हेगार असेल हे ज्यावेळेस आपण लक्षात घेतो त्यावेळेस मग माझ्या लक्षात असं येतं की मला देवाने ह्यासाठीच पोलीस खातं जॉईन केलं, जन्माला ह्यासाठीच घातलं, पोलीस खात्यामध्ये ह्यासाठीच घातलं. आणि मग मी करताना ह्या खात्याची जी मला संरक्षण लाभलेलं आहे, या संरक्षणाच्या माध्यमातून सामान्य लोकांसाठी किंवा समाजासाठी अशा प्रकारचे जे लोक घातक आहेत त्यांना मी मारणं आवश्यक आहे किंवा पकडणं आवश्यक आहे, त्यांना किंवा कोर्टासमोर उभा करून त्यांना शिक्षा देणं आवश्यक आहे. आणि मग नंतरच्या काळामध्ये हा विचार तुमचा चांगला रूढ होत जातो. आणि जसं मी सांगितलं की मी माझं इंटेन्शन नेहमी चांगलं ठेवलं सगळ्या बाबतीमध्ये. आणि विशेष करून म्हणजे मला नेहमी उल्लेख करत असतो मी की एक तरुण पिढीसाठी मार्गदर्शन म्हणून असेल किंवा माझे पोलीस बांधव असतील नव्याने जॉईन होणारे, मी आजपर्यंत कुठलंही बिअरचा थेंब सुद्धा टेस्ट केलेलं नाही, व्यसन कुठलं केलेलं नाही. व्यसन जर केलं नाही तर आपण तुम्ही कुठल्याही भानगडीत अडकत नाहीत. आणि मग अशा वेळेस तुम्हाला काम करणं खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही काम करू शकता आणि मग तुमच्याकडे बोट दाखवायला लोकांची इच्छा होत नाही किंवा ऑटोमॅटिक असं म्हणा की तुम्ही त्या ताठ मानेने आपण त्या पाथवरती किंवा त्या मार्गावरती आपण चालू शकतो. नक्कीच. म्हणजे एन्काउंटरचा हा विषय आता निघाला म्हणून म्हणजे डिस्ट्रॉय आणि मग डिटॅचमेंट पर्यंत तुम्ही पोहोचलं पाहिजे, बरोबर, हे अत्यंत महत्वाचं. बरोबर. सर, तुमचेच मित्र इथले निवृत्त ACP राम जाधव म्हणून पुण्यात देखील ते देखील एन्काउंटर त्यांच्या 14 नावावर आहेत. तर त्यांचं एक सुंदर वाक्य आहे, ते वाक्य मी इथे आपल्या प्रेक्षकांसाठी पण सांगतो. ते असं म्हणाले होते की एन्काउंटर हा अतिशय शेवटचा पर्याय आहे, कारण की गुन्हेगारांना गोळ्या झाडताना त्यांना कुठल्या गोळीची किंमत द्यावी लागत नाही, आम्हाला किंमत द्यावी लागते आणि त्यामुळं शेवटचा पर्याय म्हणून आम्ही फक्त तो वापरतो. बरोबर. आता मला आणखी असा एक मुद्दा उपस्थित करायचा आहे की एन्काउंटर हा विषय थोडासा बाजूला ठेवूयात. जेव्हा हे जे सगळे 85-90च्या दशकातले आपण ज्याला म्हणू की करीम लालांपासून वरदराजन ही सगळी जी गँग होती, 80 पासूनचा जो सगळा प्रवास आहे, त्या सगळ्या दरम्यान जेव्हा यांची आपल्याला टीप मिळते किंवा हा इथे आहे आणि मग जे ऑपरेशन राबवलं जातं ते राबवताना वरिष्ठ आणि तुमचा रेपो कसा असतो?
कसं आहे की कुठलीही इन्फॉर्मेशन आल्यानंतर सगळ्यात पहिली गोष्ट आहे ते इन्फॉर्मेशनची माहिती तुम्हाला तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना द्यावी लागते. वरिष्ठ अधिकारी त्याच्यावरती निर्णय घेतात की हे कशा पद्धतीने हे ऑपरेशन राबवायचं आहे. मग ते नंतर आपल्याला अक्षरशः म्हणजे की त्याच्यामध्ये सिक्रेसी राहायला पाहिजे. त्यानंतर दुसरी गोष्ट कुठं ती बातमी बाहेर गेली आणि त्याचा दुष्परिणाम आपल्या कामावरती झाला किंवा तर उद्या तुम्ही कुठल्या तरी एका इन्फॉर्मेशन मिळाली त्या ठिकाणी जायच्या अगोदर ते इन्फॉर्मेशनच्या अगोदर ते लोक तुमच्या विरुद्ध फिल्डिंग लावू शकतील. ते लोक तुमच्यावरती अटॅक करू शकतील. ह्यासाठी स्वसंरक्षण त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे. इन्फॉर्मेशनची सिक्रेसी महत्त्वाची आहे. आणि मग त्यानंतर वरिष्ठांचं ज्यावेळेस तुम्हाला हे पाठबळ असतं त्यावेळेस ती कारवाईचं कुठल्या स्तरापर्यंत ती कारवाई नेणं ह्याचंही डिसिजन त्या ठिकाणी घेतलं जातं. म्हणजे त्याला पकडल्यानंतर त्यांनी फायरिंग केलं तर आपण काय करायला पाहिजे, तो पळून जायचा प्रयत्न केला तर त्याला कसं चेस केलं गेलं पाहिजे, त्याचे दुसरे सपोर्टर कोण आहेत, त्याला नंतरच्या काळामध्ये येणारे पत्रकार तुम्ही लोक आहात की पत्रकारांचं त्या ठिकाणी दुसऱ्या दिवशी काय वार्तांकन असेल ह्याचा सगळ्याचा अंदाज बांधला जातो. आणि मग ह्या अंदाज बांधल्यानंतर मग त्याला पकडायला जाताना तुमची टीम कशा पद्धतीने असायला पाहिजे, तुमच्याकडे कुठले वेपन असायला पाहिजेत, बुलेट प्रूफ घालायचं नाही घालायचं, तुम्ही पोलीसच्या युनिफॉर्ममध्ये जायचं किंवा सिव्हिलमध्ये जायचं, अशा वेगवेगळ्या पद्धतीचे वेगवेगळे अँगल्स त्या ठिकाणी चेक केले जातात. आणि हे अँगल्स एकदा चेक झाल्यानंतर मग त्या गुन्हेगाराची पार्श्वभूमी, त्याच्या असोसिएटची पार्श्वभूमी, त्याला असणारं बळ ह्याचा सगळ्याचा विचार करून त्याच्यावरती कारवाई किंवा पकडण्यासाठी आम्ही जात असतो. आता हे पकडण्यासाठी जात असताना तो एरिया महत्त्वाचा असतो की त्या एरियामध्ये आता समजा की तो एखादा, आता डोंगरीचंच मी उदाहरण देतो तुम्हाला, डोंगरीमध्ये जवळजवळ 90% मुस्लिम पॉप्युलेशन आहे. ज्यावेळेस तुम्ही एखादा मुस्लिम आरोपी त्या ठिकाणी पकडायला जाता त्यावेळेस ऑटोमॅटिक साहजिकच लोक त्या ठिकाणचे कोणतरी सपोर्टिव्ह असतील त्याला, किंवा रॉबिनहूड स्टाईल त्याची प्रतिमा असेल तर त्या ठिकाणी लोक तुमच्या अगेन्स्टमध्ये येऊ शकतील. आणि असं ज्यावेळेस घडत असतं त्यावेळेस तुम्हाला त्या ठिकाणचं अगोदरचं त्या ठिकाणी कोण महत्वाचे लोक आहेत त्या लोकांशी आपल्यातला कुणाचा संपर्क आहे, म्हणजे माझा हवालदार असेल, नामदेव हवालदार होता, अख्खा डोंगरीचा तो एकदम हाताच्या तळहाताच्या रेषेप्रमाणे सगळ्या तो सांगायची माहिती असेल, ते अशी जाणकार लोकांची माहिती तुम्ही त्यांच्याकडनं घेऊन त्याच्या पद्धतीने आपण त्या ठिकाणी तो प्रत्येक प्लॅन, प्रत्येक इन्काउंटर असेल किंवा प्रत्येक ऑपरेशन असेल किंवा प्रत्येक कुठल्याही गुन्ह्याचा तपास करत असताना ह्या सगळ्याचा जर अभ्यास करून तो तुम्ही त्या ठिकाणी केला आणि मग त्या ठिकाणी तुम्ही ते ऑपरेशन राबवलं तर तुम्हाला खूप ते सोयीस्कर जातं किंवा खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला त्याच्यामध्ये यश मिळू शकतं. नक्कीच. प्रेक्षक आणि बर्गे सर यांच्यामध्ये मी फक्त 1 मिनिट येतोय. खरं तर आपल्याला हे आठवत असेल, दहशतवादी कारवायांसाठी आपल्या देशात पहिलं ATS म्हणजे अँटी टेररिस्ट स्क्वॉड स्थापन झालं. त्या पहिल्या ATS मध्ये असलेले अधिकारी म्हणजे भानुप्रताप बर्गे सर. बरोबर. अर्थात याच दहशतवादी कारवायाच्या संदर्भामध्ये जी त्यांनी ऑपरेशन्स राबवली त्याबद्दलच त्यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला, सर्वायव्हर्स क्लब मेंबरशिप, आणि ते पहिले पोलीस अधिकारी ठरले. मुळात सगळ्यात महत्वाचा मुद्दा हाच आहे की सरांनी आतापर्यंत जे काही आपल्याला सांगितलेलं आहे त्यात आणखी एक फक्त मी ऍडिशनल करतो, आणि ते ऍडिशन म्हणजे एन्काउंटर आणि मग ते बिरुद लावणं आणि मग तशी मिरवणारे अधिकारी आपण बरेच पाहिले. पण बर्गे सरांना याच्यात कधीच समाधान वाटलं नाही. समाधान त्यांना कुणाची तरी सुटका करण्यामध्ये, कुठल्या तरी एका मर्डर केस सॉल्व्ह करण्यामध्ये, कुणाच्या तरी घरातली चोरी मग ती 5-10 हजाराची का असेना पण त्याला ते परत मिळवून देण्यामध्ये हे खरं समाधान. आणि म्हणून ते आजही अनेक NGOsची अटॅच आहेत आणि हे त्यांचं अत्यंत महत्वाचं कार्य आहे. खरं आहे. सॉरी, मी आणि प्रेक्षक आणि तुमच्यामध्ये मी आलो, पण हे सांगणं फार गरजेचं होतं. नाही, खरं त्यातमध्येच आहे की तुम्ही आपल्याला सत्ता असते किंवा तुम्ही एखाद्या पदावरती कार्यरत असता, ह्या पदावरती काम करत असताना तुमच्याकडे अफाट शक्ती असते आणि ह्या शक्तीचा वापर जर तुम्ही चांगल्या कामासाठी केला तर नक्कीच आज जे तुम्हाला स्थान मिळालंय किंवा सुदैवाने मी परमेश्वराचे आभार मानतो, माझ्या सर्व पोलीस खात्याचे आभार मानतो की लोकांना ओळख माझी कशामुळे झाली, तर मी मला केलेलं माझ्या गुरुजनांनी मार्गदर्शन, माझ्या सहकार्याने केलेलं त्या ठिकाणचं सहकार्य, आणि अशा ह्याच्यातून मग ही प्रतिमा निर्माण होते, ते त्यातून निर्माण होते. आणि दुसरी गोष्ट की असं असतं की तुम्ही स्पर्धा असावी, अधिकाऱ्यांमध्ये स्पर्धा असावी, पण ते कुठल्या गोष्टींमध्ये स्पर्धा असावी ह्याला खूप महत्त्व असतं. आणि ज्यावेळेस की आपण सांगितलं त्यावेळी एक नाव घेऊन सांगतो की का तर त्या विद्यार्थ्याला शिक्षा झालेली, विशाल कुमार उपाध्याय, जो पाकिस्तानचा ISI एजंट बनला होता, हे त्यावेळेस ह्याच्यावरती केस केली आणि केस करून ज्यावेळेस कोर्टाने त्याला 7 वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा दिली त्यावेळेस सगळ्यात जास्त मला आनंद झाला. त्याच्या अगोदर इन्काउंटर्स केले असेल पण त्यात तो आनंद मिळाला नाही जो ह्याच्यामध्ये आनंद मिळाला.
जसं आपण सुरुवातीलाच उल्लेख केलात की बुधवार पेठेतून वेश्याव्यवसायातून मुली सोडवतात. प्रत्येक एक मुलीची कहाणी वेगळी. बरोबर. तुमचा एक एक एपिसोड त्याच्यावरती होऊ शकतो. उद्या आपल्याच घरातली एखादी कुणी असेल, आपल्या मुलगी त्या ठिकाणी असू शकते, तिला पळून घेऊन जाऊन कुठेतरी अशा वेश्याव्यवसायाला लावू शकतं. की ह्या गोष्टींचा ज्यावेळेस तो 5,000ची चोरी झाली म्हणून तुमच्याकडे येतो, त्याच्या दृष्टीने 5,000 खूप मोठे असतात. एखाद्या तुमच्या दृष्टीने ते काहीतरी व्हॅल्यू नसेल त्याची, किंवा ठीक आहे काय 5,000 तर चोरी झालेले आहेत तुझे, परंतु ज्यावेळेस मी ते 5,000 त्याला चोर पकडून मिळवून देतो, त्यावेळेस त्याच्या चेहऱ्यावरचं जे आत्मिक समाधान असतं ते मला खूप आनंद देऊन जातं. आणि ह्याच्यामध्ये मी आनंद घेत गेलो. आणि प्रत्येक क्षण मी पोलीस खात्यातला 34 वर्षामधला असं एकदा सुद्धा असं वाटलं नाही की मी चुकून पोलीस खात्यात आलो. मी प्रत्येक क्षणाचा आनंद त्या ठिकाणी मला घेता आला. सादर तुम्ही आत्ता सुद्धा उदाहरण घ्या की तुम्ही रस्त्याने जाता, ज्यावेळेस रोड क्रॉस करत असताना ते महिला असेल किंवा पुरुष असेल, त्यावेळेस त्याला तुम्ही हळू करता गाडी, जा म्हणून खुणवता, त्याच्या चेहऱ्यावरती वेगळे त्या दिसतं तुम्हाला. तो असा करतो, थँक्यू करतो किंवा काहीतरी म्हणतो, तो आनंद खूप वेगळा आहे संदीपजी, की आपण खरं तर हे विसरतो सगळ्या प्रत्येक वेळेस. आणि मग ज्यावेळेस हे पोलीस खात्यात काम करत असताना की ते झोपडपट्टीतली मुलं असतील, जे व्यसनांच्या आहारी गेलेली मुलं असतील, किंवा त्यांना सोडवण्यात कित्येक गुन्हेगार, म्हणजे आज 22 गुन्हेगार असे आहेत जे आज तुम्ही ते प्रत्यक्षात चांगलं काम करताय मेन स्ट्रीम मध्ये आता चांगलं. आणि तुमच्याकडे जर त्याला सर्व्हिसला लावलेलं असेल ना, तर तुम्हीच सांगता नंतर येऊन की साहेब माझ्याकडे 50 मुलं काम करतात, पण या 50 मुलांपैकी सगळ्यात इमानदार कोण असेल तर हा जो तुम्ही मला माझ्याकडे लावलेला मुलगा आहे, ज्याची पूर्व पार्श्वभूमी गुन्हेगारीची, तो सगळ्यात जास्त आला. तो आनंद वेगळा. आणि मग ह्यातून तुमची जी आज समाजामध्ये स्थान तुमचं निर्माण होतं, कुठलेही राजकीय असो, कुठले लोक, प्रत्येकाला मान असतो. गुन्हेगार जरी असेल तरी तो त्या गुन्हेगारी विश्वातला कोणतरी काहीतरी आहे, तो बॉस असेल, मेंबर असेल, किंवा माफियाचा तो डॉन असेल. परंतु अशा व्यक्तींना हँडल करताना प्रत्येकाचं टेक्निक जर आपण पोलीस खात्यात आम्हाला शिकवलं जात आहे, शिकवताना त्याचा वापर आम्ही नंतर विसरतो. हे ज्यावेळेस आपण शिकतो ना, त्यावेळेस तुम्हाला खरोखर पोलीस खात्यासारखं खातं नाही कुठलंही काम करायला. सामान्य माणसांपासून अंबानींच्या घरामध्ये ज्यावेळेस ते सगळं बॉम्बलाची तयारी होती, तिथपर्यंत तुमचा त्या लोकांपर्यंत संपर्क सगळ्यांची येत असतो. झोपडपट्टीपासून ते उद्योगपतींपर्यंत तुमचा संपर्क येत असतो. अशा वेळेस ती मदत करणं आपल्याला जमलं ना, तर खरोखर सांगतो की प्रत्येक काम तुम्हाला आनंद देऊन जातं. नक्कीच. आपण अनेकदा भाजी मंडीमध्ये जातो, त्यावेळी आपण वेगवेगळ्या भाज्यांचे ढीग लागलेले पाहतो. अगदी गवारीचा ढीग असेल, बटाट्यांचा ढीग असेल, वांग्यांचा ढीग असेल, पण अफवानी चरदचा लागलेला ढीग जर तुम्ही आम्ही बघितलं नसेल, पण तो सरांनी पाहिलाय, चारनळ म्हणून जे काही डोंगरीमधला भाग आहे सर, ते काय आहे नेमकं? चारनळ खरं तर त्यावेळेस करीमलाला हे टॉपचं, म्हणजे दाऊद तर कशातच नव्हतं त्यावेळेस. आपण जे दाऊद टोळी, पठाण टोळी, कोकणी टोळी असं सांगितलं, त्याच्या अगोदरची जे पार्श्वभूमी डोंगरीची आणि ह्याची होती, ते करीमलाला हा नार्कोटिक्समध्ये सगळ्यात जास्त अफगाणिस्तानमधून आलेली होती. पठाण टोळी जे होती ते सगळे मुंबईमध्ये स्थायिक झालेले होते. त्या काळामध्ये चरस आणि देशामध्ये सगळ्यात मोठा व्यापार जर कुठला होता असेल तर गांजाचा आणि चरचा. त्यावेळेस हे ब्राऊन शुगर, मॅपेड्रॉन वगैरे आता जे आपण सगळे प्रकार ऐकतो ते हेरोईन वगैरे असे प्रकार त्यावेळेस नव्हते. त्यावेळेचा हा व्यापार करणारा जो करीमलाला होता, तो हा डोंगरी भागामध्ये राहणारा होता. आणि ह्या डोंगरी भागामध्ये की देशातील खूप ठिकाणचे लोक यायचे, आपल्या पुण्यातनं काही जायचे, की ते परचेस करताना ते चरस तिथं ओरिजिनल मिळायचा, खूप हाय क्वालिटीचा चरस मिळायचा, गांजाचा चरस मिळायचा. आणि जसे आपण आता म्हणतो की एक चांगली गवार असेल, ऑर्गेनिक असेल, किंवा कुठल्या शेतामधनं कुठल्या तरी वसईवरनं आली किंवा आपल्या सांगलीवरनं आली म्हणून आपण समजतो चांगली आहे, सासवडचे सीताफळ आहेत असे समजतो. अशा पद्धतीचे वेगवेगळे त्या ठिकाणी चारनळ भागामध्ये, त्या गल्लीमध्ये त्या ठिकाणी ते व्यापारी बसलेले असायचे आणि उघडपणे हा सर्व व्यवहार त्या ठिकाणी चालायचा. त्यावेळेस नार्कोटिकचं एवढं स्रोत नव्हतं की कदाचित तुम्हाला माहित असेल किंवा नसेल, आपल्याला लहान मुलाला सुद्धा आपण चरस त्यावेळेस म्हणजे अफूची गोळी उघडून द्यायची, का तर त्याला झोप चांगली लागावी आणि त्यांनी सदृढ चांगली तब्येत चांगली राहावी म्हणून. अशा पद्धतीने त्या ठिकाणी जास्त वापरायचं. एक व्यसन म्हणून कमी वापर, कमी ठिकाणी जाणारं, पण असे एक देशातल्या वेगवेगळ्या भागात जाणारा म्हणून हा व्यापार त्या ठिकाणी चालायचा. आणि मग त्या ठिकाणी जसे आता आपण उल्लेख केला, अशा प्रकारचे ते ढीग लावून त्या ठिकाणी चरसची मंडईच म्हणता येईल. मंडई अशी अख्खी चरसची नसायची की सगळेच काय चरस घेऊन बसलेले नसायचे, पण बऱ्यापैकी त्या ठिकाणचा हा व्यापार जो होता तो बाकीच्या व्यापाऱ्यांबरोबर सुद्धा हा व्यापार जास्त त्या ठिकाणी चालला जायचा. म्हणून त्याचा उल्लेख ते त्यावेळी काळामध्ये त्या बरेच लोक, त्यावेळेच्या जुन्या लोकांना ही माहिती आहे की डोंगरीमध्ये हे प्रकार असं चालायचं किंवा हे असं होत असायचं. त्या जसं करीमलाला ह्याच्यामध्ये होता तसं हाजी मस्तान जो होता तो स्मगलिंग मध्ये नंतर आलेला. अगोदर वरदराजन जो होता तो बुटलिंग मध्ये, दारू व्यवसायामध्ये होता, की ते फक्त तेवढ्याच व्यवसायाशी संबंधित होतं. त्याने युसुफ पटेल होता तो
मग स्मगलिंग हाजी मस्ताना युसुफ पटेलची काय एक दुसऱ्यांची सुपारी देण्यापर्यंत झालं, एक दुसऱ्यावरती फायरिंग करण्यापर्यंत झालं. त्या काळामध्ये की पठाण टोळी ही जी होती ती नार्कोटिक्समध्ये वापर करणार होती. सगळ्यात जास्त मोठं प्रस्थ त्यांचं जर कुठलं होतं तर ते डोंगरीमध्ये होतं. पठाण टोळीचा व्यवसाय एक तर नार्कोटिक्समध्ये होता, तसंच सुपारी किलिंगमध्ये होता. की खरं गँगवर चालू झालं ते ज्यावेळेस या पठाण टोळीने दाऊदचा सगळ्यात मोठा भाऊ शाबीर त्याला ज्यावेळेस मारलं त्यांनी प्रभादेवीला गोळ्यांनी, त्यावेळेस त्यांची खरं दुश्मनी चालू झाली. नंतर समद खान मग नंतर एक दुसऱ्यांचे ते मारत गेले आणि मग नंतर मग दाऊदवरती अटॅक ज्यावेळेस झाला, दाऊद पळून गेला. मग नंतर त्यांनी सगळ्यांना एकत्र केलं, बाबू रेशीम असेल, छोटा राजन तर नंतर आला, अगोदर बडा राजन होता. अरुंगोळी सुद्धा एकेकाळी तुम्हाला माहित नसेल, अरुंगोळी दाऊदच्या टोळीमध्ये होता. मग त्यांच्यामध्ये बाबू रेशीमला मारल्यानंतर ज्यावेळेस त्यांच्यामध्ये बिघाड झाला त्यावेळेस नंतर मग ते विरोधात गेले. तसंच छोटा राजन आणि दाऊद अगोदर एकत्र होते. बरोबर, पण बॉम्बलास्ट नंतर मग आता ते प्रोजेक्शन झालं. पण बॉम्बलास्टच्या अगोदर ज्यावेळेस आम्ही लोखंडवाला शूटआउट केलं 1991 मध्ये, त्या शूटआउटच्या वेळेस तशा दोघांमध्ये बिनसलेलं होतं. मग दाऊदनीच प्रोजेक्ट केलं की मायाडोळीची टीप जी आहे ती छोटा राजन मायाडोळीसला टच होता, म्हणून मग दाऊदने सगळी रुमर्स पसरवले की मीच ती टीप दिली. अशा ह्याच्यातनं मग ते गँगवार जे पुढचं वाढत गेलं ते मग त्याला फक्त आर्थिक हे जे होतं ते फक्त, आणि बाकी करीमलाला, हाजी मस्तान, युसुफ पटेलच्या वेळेस सामान्य जनता ह्या गँगमध्ये भरडली नव्हती गेलेली, पण नंतरच्या काळामध्ये सामान्य जनता ह्याच्यामध्ये जास्त भरडली गेली. हे मुंबईचं गँगवार झालं. बरोबर सर, आता दाऊद बद्दलच म्हणायचं म्हटलं तर अगदी आधी सुरुवातीला अगदीच काही छोट्या मोठ्याच याच्यामध्ये तो चोऱ्या आणि याच्यामध्ये असायचा, खरंय. पण तो जेव्हा दुबईला गेला पळून, नंतर जो ऍक्टिव्ह झाला म्हणजे खरं तर म्हणजे त्यांनी तिकडनं सूत्र इकडे हलवायला सुरुवात केली, त्यावेळी ते जास्त प्रस्त वाढायला लागला आणि मग त्यामध्ये सामान्य लोकांना त्रास झाला. आणि मग तुम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन जे ठरवलं आपल्या राज्यातल्या पोलिसांनी की आता यांचा बिमोड करायला पाहिजे. खरं म्हणजे त्याचेही वडील पोलीस हवालदार होते आणि क्राईम ब्रांचमध्ये. मला एक असा इथे प्रश्न पडतो की छोटा राजन आणि दाऊद यांच्यातलं जे वैमनस्य निर्माण झालं त्याच्या मागचं मूळ रिझन हे बॉम्बलास्ट आहे? नाही, मूळ रिझन हे बॉम्बलास्ट नाहीये, वर्चस्व हे मूळ रिझन आहे. आणि सगळे जे ऑपरेशन्स होते ज्यावेळेस ते दोघं एकत्र होते त्या काळामध्ये ब्रेन आपण जो म्हणतो तो छोटा राजन ब्रेन होता. की दाऊद सीआर म्हणतो आपण, जे सीआर म्हणतो, आणि दाऊदला डी म्हणतो आपण. डी कंपनी म्हणजे दाऊद कंपनी. हा सीआर किंवा नंतर त्याची नावं बदलत गेली, कुणी शेठ म्हणायला लागलं, कुणी नाना म्हणायला लागलं. तर हा छोटा राजन ज्या वेळेस त्याला तिथं जाणवायला लागलं की आपली पोझिशन छोटा शकेल मोठा व्हायला लागला. नेहमी गँग्स मध्ये तुम्ही कुठल्याही गँग्स घ्या, तू मोठा का मी मोठा, तू मेटा नाही, एक वेळ अशी येते की माझ्यामुळे हे सगळं चालतंय असं ज्यावेळेस तुम्हाला वाटायला लागतं. त्यावेळेस दाऊदला ते पाकिस्तानी ISI एजंटच्या तो कॉन्टॅक्ट मध्ये आलेला होता. ब्लास्टच्या अगोदरची गोष्ट सांगतोय, 93च्या ब्लास्टची. ज्यावेळेस हे सगळं चालू होताना त्यांच्यामध्ये आपसामध्ये वर्चस्वाची लढाई सुद्धा चालू झालेली होती. आणि मग माझ्याशिवाय इकडे खंडणी का मागितली गेली, दाऊदनी क्वेश्चनिंग ज्यावेळेस छोटा राजनला चालू केलं, किंवा ह्याच्यात मर्डर तुम्ही माझ्या परमिशन शिवाय का केला. जर आपण कंपनी नावाचा पिक्चर बघितला तर त्याच्यामध्ये सुद्धा हे दाखवलेलं आहे की हे ज्यावेळेस त्यांच्यामध्ये व्हायला लागलं त्या छोटा राजनला जाणवलं की इथं आपल्याला धोका होऊ शकतो. आणि छोटा शकील ज्यावेळेस थोडं जास्त त्या कंट्रोलिंगच्या हातामध्ये घ्यायला लागला त्यावेळेसच त्यांचं बिनसलेलं होतं. पण 93 मध्ये थोडा बेस मिळाला आणि त्या बेसला मग नंतर मग काही आपले केंद्रीय संस्था आहेत, एजन्सीज आहेत, या केंद्रीय संस्थेने छोटा राजनला अप्रोच करून त्याला आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न केला. आणि मग त्यातून मग जे हिंदुत्ववादी डॉन म्हणून आपण ती प्रतिमा तयार झाली की मुस्लिम आणि हिंदुत्ववादी असा जो आपण त्या ठिकाणी विभागणी केली. आणि मग त्यातून छोटा राजनला मग तिथनं दुबईवरनं पळून गेला, नंतर बँकॉकला गेला, बँकॉकवरती थायलंडमध्ये अटॅक झाला. नंतर मग त्याला परत दिल्लीमध्ये आणायचं काम आपल्या सेंट्रल एजन्सीच्या माध्यमातूनच करण्यात आलं. त्याच्या अगोदर त्यांनी मग दाऊदची लोक त्यांनी उडवायची, त्यांनी दाऊदने ह्याचे लोकांचं एन्काउंटर करायचं. म्हणजे कुकरेजा असेल समजा की मिर्झा बेग तर नेपाळमध्ये मारला गेला, मिर्झा बेग दाऊदसाठी काम करायला लागला. मग सेंट्रल एजन्सी सुद्धा काय की आपण जे काम करतात ते अशा गुन्हेगारी काही संघटनांना हाताशी धरून जे आम्ही कायदेशीररित्या काय करू शकत नाही अशा पद्धतीने त्यांच्याकडून अशी काही कामं करून घेतली जातात. आणि त्यात मग छोटा राजनचा वापर केला गेला आणि मग नंतर छोटा राजनला संरक्षण पण देण्यात आलं. उदाहरणार्थ गणेश शेट्टी जो शरद शेट्टी दुबईत मारला गेला, तिथपर्यंत आपण पोहोचू शकत नाही. सुनील सावत्या जो होता तो पोहोचू शकत नाही. परंतु की एक काळ असा होता की ज्यावेळेस असा प्लॅन केला गेला की दाऊदला तिथं जाऊन मारायचं प्लॅनिंग पण झालेलं होतं, गँगस्टरच्याच माध्यमातून झालेलं होतं. परंतु ते पोलिसांमधल्या आपसल्या काही याच्यामुळे ते फेल झालं.
कदाचित आपण जर बोरवणकर मॅडमचं पुस्तक वाचलं तर आपल्याला त्याच्यावरती चॅप्टर तो आहे लिहिलेला आहे की अशा माध्यमातून की कधी कधी आम्ही मुंबईत सुद्धा हेच केलं की एक दुसऱ्यांच्या ह्याच्यात जेवढे मरतात तेवढे मरू द्या, मग बाकीचे आपण बच्चे कुछ हम मारेंगे, अशा पद्धतीने सुद्धा काम झालेलं होतं. ते परिस्थिती त्या वेळेची कशा पद्धतीची असतील आणि मग वरिष्ठ आणि मग राजकारण्यांचा सपोर्ट कसा असेल, मग राजकारण्यांपेक्षा सुद्धा सत्ताधारी जी असते त्या ठिकाणी बसलेले त्यांचा सपोर्ट तुम्हाला कशा पद्धतीचा मिळतोय, अशा पद्धतीने ती कामाची जी असते रूपरेषा आखली जाते ती ह्या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून विचार करून मग त्याचं माध्यम हे पोलीस असतं आणि मग पोलिसांच्या माध्यमातून ते रस्त्यावरती ऑन स्ट्रीट म्हणतो आपण ते राबवलं जातं. सर, आताच तुम्ही मीरा बोरवणकर मॅडमच्या मॅडम कमिशनर या पुस्तकाचा उल्लेख केला. भानुप्रताप बर्गे सरांचं पण एक पुस्तक येत आहे, तर त्या पुस्तकात काय असणार आहे आणि ती उत्सुकता आहे? नाही उत्सुकता म्हणजे खरं मला जे अनुभव माझ्या सर्व्हिसेस पासून म्हणा किंवा माझं कॉलेज लाईफ असेल त्याच्या अगोदरचा पिरियड असेल तो थोडक्यात वर्णन केलेलं, पण खरी परिस्थिती त्यावेळेस कशा त्यात कोणकोणत्या टोळ्या होत्या त्याचा उल्लेख आहे की म्हणजे अक्षरशः आपल्याला आपण जे सगळ्यांची आता नावं घेतली करीमलाला पासून ते आतापर्यंत पुण्यामधली टोळी अशा पद्धतीचा त्याच्यामध्ये थोडं विश्लेषण खूप मी म्हणतो की मराठी भाषेमध्ये मराठी लोकांना जास्त लवकर समजेल अशा पद्धतीच केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये की सामान्य माणसांना जे हे गँगचं आहे की लवकर लक्षात येत नाही कोण कुणाचा अगोदर अरे हा तर अगोदर इकडे होता नंतर इकडे झालं, जसं आता राजकारण तशाच पद्धतीचं ते वातावरण त्यावेळेच्या परिस्थितीमध्ये होतं आणि त्याचा उल्लेख मी त्याच्यामध्ये केला. ह्याच्या व्यतिरिक्त आता 3 दिवसापूर्वी डी शिवानंद साहेबांचं एक पुस्तक आलेलं आहे की त्याचं ओपनिंग मी पण गेलेलो होतो, प्रकाशन परवा दिवशीच झालं त्याचं आणि रिबोरे साहेबांच्या हस्ते झालं विशेष करून. म्हणजे रिबोरे साहेब एक काळी म्हणजे जे महागुरु आम्ही म्हणू त्यांना, शिवानंद साहेबांना बोरवणकर मॅडमला वगैरे एक वेळ गुरु म्हणू, पण हे महागुरु होते आणि त्यांच्या हस्ते ते प्रकाशन झालेलं आहे की मोका ऍक्ट ज्यांनी बनवला ते हे शिवानंद साहेब की ज्यावेळेस गुन्हेगारी मुंबईची कंट्रोलमध्ये येत नव्हती. म्हणजे की 1900 नक्की मला वर्ष आठवत नाही पण त्या एका वर्षाच्या काळामध्ये 101 बिझनेसमॅन लोकांची गँगस्टरने हत्या केली. 94 इन्सिडेंट्स त्यांनी 94 वेळा फायरिंग केलं, त्याच्यामध्ये 101 गँगस्टर मारले गेले आणि अक्षरशः राकेश रोशन यांच्या नेतृत्वाखाली अमिताभ बच्चन सहित लोकांनी पोलिसांची मिटिंग करून सांगितलं की त्यावेळेची दिवाळी जी आहे त्या वर्षाची, मला वाटतं 1998ची गोष्ट असेल, की आम्ही काळी दिवाळी म्हणून साजरी करू आणि मग त्यातून मग हे कंट्रोल करण्यासाठी काय करावं लागेल, त्यातून मग एन्काउंटर आले. एन्काउंटरच्या ह्याच्यातनं सुद्धा की कायदेशीर काहीतरी आधार पाहिजे, सगळ्यात कायदेशीर भीती व्हायला पाहिजे अशा ह्याच्यातनं त्यांनी आणि ब्रह्मास्त्र अनलिस्ड असं म्हणून त्यांनी परवा दिवशीच ते पुस्तक हे केलेलं आहे. त्या पुस्तकात सुद्धा आपल्याला ज्यांना प्रशिक्षण नाही खरं या गँगवार किंवा कसे पोलीस कारवाई करतात, कशा पद्धतीने कंट्रोलिंग केलं गेलं याची खूप चांगली माहिती त्याच्यामध्ये सुद्धा देण्यात आली. अशी पुन्हा राकेश मारिया साहेबांचं पुस्तक आहे. खान साहेबांचं खान साहेब जे माझे बॉस पहिले एटीएसचा पहिला उल्लेख केला ते भारतातलं पहिले एटीएस त्यांनी चालू केलं की त्यांचा प्रोसेस सरेंडर म्हणून. खरं तर हे लोकांनी जर वाचलं तर पोलीस कशा पद्धतीने काम करतात आणि मग जे ॲलिगेशन्स होतात तुमच्यावरती, त्यानंतर तुमच्यावरती प्रायव्हेट केसेस होतात, मग काय आरटीआय आता नवीन आपल्याकडे आरटीआय आल्यापासून आरटीआय वाल्यांच्या माध्यमातून तुम्हाला त्रास दिला जातो. अशा पद्धतीचं सगळं कसं विवेचन खूप चांगले येते. आपण वाचक आहात, आपण ज्यांना इच्छा असेल त्यांनी ही सगळी पुस्तकं वाचली तर त्यांना खूप चांगल्या पद्धतीचं एक नॉलेज मिळू शकतं. सर, म्हणजे बर्गे सर आले आणि माया डोळस आणि दिलीप बुवा यांचा उल्लेख नाही झाला तर ते अर्धवट मुलाखत राहील, कारण द शूट ॲट लोखंडवाला जो काही एन्काउंटर झाला होता ते नेमकं काय घडलं होतं. म्हणजे आम्ही आता सिनेमाच्या माध्यमातून पाहिलो, पण अर्थात ती लिबर्टी असते त्या सिनेमाला, त्यामुळे तिथे अतिरंजित वगैरे करून दाखवलं जातं. प्रत्यक्षात नेमकं काय? प्रत्यक्षात असं होतं की एक लोखंडवाला त्यावेळेस नव्याने उभारत होतं. लोखंडवाला एरिया जो आहे तो पॉश एरिया म्हणून समजला जात होता आणि त्या ठिकाणी एक जे व्यावसायिक बांधकाम व्यावसायिक होते त्या बांधकाम व्यावसायिकाला माया डोळसने 50 लाख रुपयाची डिमांड केलेली होती. ही 90-91ची गोष्ट मी तुम्हाला सांगतोय. 50 लाख म्हणजे त्यावेळेस खूप मोठी अमाऊंट. बरोबर. आणि ज्यावेळेस हे डिमांड झालं त्यावेळेस त्यांनी त्या बिल्डर जो होता त्या बिल्डरनी खान साहेबांना भेटून त्यांच्याकडे कंप्लेंट केलेली होती. आता जे अंबादास पोटे साहेब वगैरे कवी साहेब होते, आप्पासाहेब कदम म्हणून जे होते, असे सगळे खूप वरिष्ठ अधिकारी बसून ते कशा पद्धतीने हँडल करायचं हे ठरलं. ज्यावेळेस कंप्लेंट आल्यानंतर मग त्यावेळेस मोबाईल नव्हते, मोबाईलचा वापर म्हणजे टेक्नॉलॉजीचा लँडलाईनच होत्या. लँडलाईनवर या धमक्या इंटरसेप्शन म्हणून चालू होतं. त्यावेळेस आम्ही हे MTNL मध्ये
क्षीरसागर नावाचा एक आमचा ऑफिसर त्या ठिकाणी MTL मध्ये बसला. मुद्दाम नाव घेऊन सांगतो का तर नंतरच्या जे रुमर्स आले त्या कशा खोट्या आहेत ते मला या ठिकाणी सांगायचं. बरोबर. की क्षीरसागरनी ज्यावेळेस तो कॉल ऐकला त्यावेळेस त्यांनी सांगितलं की साहेब आता बघ त्या बिल्डरच्या ऑफिसमध्ये हा कॉल आलेला आहे, तो या स्वाती बिल्डिंग मधून या नावाने फ्लॅट आहे, त्या फ्लॅट ओनरच्या लँडलाईन फोनवरून तो कॉल गेलेला आहे. आता ही जी ज्यावेळेस माहिती खान साहेबांना मिळाली त्यावेळेस साहेबांनी मी तर त्या बिल्डरच्या ऑफिसमध्ये बसलेलो होतो त्यावेळेस, कारण मला प्रोटेक्शन म्हणून त्या ठिकाणी थांबवलेलं होतं. आणि ज्यावेळेस बाकीचे अधिकारी नॉर्थ रिजन ऑफिस आमचं कार्टर रोडला होतं, राजेश खन्नांचा जो बंगला होता त्या शेजारी, त्या ऑफिसमधून काही अधिकाऱ्यांना मग जे कसं प्लॅनिंग करायचं काय करायचं हे ठरवायसाठी आणि रेकी करायसाठी म्हणून पाठवलं. कुठे पाठवलं? स्वाती बिल्डिंगमध्ये पाठवलं. ज्यावेळेस स्वाती बिल्डिंगमध्ये हे सगळे बाकीचे अधिकारी आले आणि ह्या अधिकाऱ्यांनी येऊन रेकी करत असताना दिलीप बुवांनी खिडकीतून बघितला, हा पिक्चरमध्ये फ्लॅट वरच्या फ्लोअरला दाखवलेला आहे, पण हा खरा फ्लॅट जो होता तो ग्राउंड फ्लोअरला होता. आपल्याला एक अंदाज तुम्ही इमॅजिन करा की आपण बिल्डिंगच्या आतमध्ये जातो, राईट साईडला मोकळं पटांगण असतं, थोडं गार्डन असतं त्या ठिकाणी, त्या ठिकाणीच हा फ्लॅट होता आणि एक जिन्ना जो असतो तो मेन बिल्डिंग मधनं आत जातो. त्या ज्यावेळेस त्या दिलीप बुवांनी बघितलं आमच्या टीमला, त्यावेळेस पहिली गोळी त्यांनी चालवली. त्यांनी गोळी चालवली की आम्हाला अंदाज नव्हता, आम्ही तर रेकीसाठी गेलेलो होतो. मी नंतर आलो, त्यांना नंतर मी जॉईन झालो तिथे. परंतु ज्यावेळेस आमच्यातला एक अधिकाऱ्याने त्यांनी गोळी झाडल्यानंतर त्यांच्या दंडातनं आरपार ती गोळी गेली. त्यांना नानावटीला आम्ही पाठवत असताना मग आम्ही ते ऑफिस जवळच होतं त्या बिल्डरचं, तिथून आम्ही ज्यावेळेस त्या पोहोचलो, आम्हाला समजलं की इथं फायरिंग चालू झालं. ज्यावेळेस मी त्या ठिकाणी गेलो त्यावेळेस त्या अधिकाऱ्याला नानावटी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलेलं होतं. मग आम्ही जे अधिकारी होतो, अर्धे अधिकारी पाठीमागच्या साईडला जावं लागलं का तर पाठीमागं सुद्धा एक दरवाजा होता, पुढच्या बाजूला एक दरवाजा होता. अशा ह्याच्यातनं आमचं ते त्यांच्याबरोबर एन्काउंटर चालू झालं किंवा फायरिंग चालू झाली. हे फायरिंग होत असताना की बऱ्याच ठिकाणी आम्ही सिव्हिलमध्ये असतो. मग तोपर्यंत पोलिसांची अतिरिक्त फौज आली, आरू पटनाईक होते, खान साहेब आले, पटनाईक साहेब त्यावेळेस त्या झोनला DCP होते, ते आले, ॲडिशनल फोर्स आला. बिल्डिंगच्या बाहेरच्या कंपाऊंडच्या साईडने ते लोक सगळे थांबलेले होते. आम्ही आतमध्ये होतो, गँगस्टर त्या रूममध्ये होते फ्लॅटमध्ये. आमचं फायरिंग चालू असताना अजून एका अधिकारी मारुतराव घराळ म्हणून होते, त्यांच्या छातीतनं आरपार एक गोळी गेली. ती गोळी गेल्यानंतर त्यांना नानावटीला हॉस्पिटलला आम्ही राहिलो. त्यावेळेस 5 ते 6 अधिकारीच असताना आमचं ते फायरिंग चालू होतं आणि बाहेरून जो फोर्स आलेला होता त्यांना वाटलं आम्ही सुद्धा गँगस्टर आहोत. त्यांनी आमच्यावरती फायरिंग चालू केलं. आम्हाला त्यातून कसा तरी आडुसा घ्यावा लागला आणि मग अरूप पटनाईक साहेबांनी त्यावेळेस मेगाफोनवरती अनाऊन्स केलं की बाहेरून कुणीही फायरिंग करणार नाही, आपले ATHचे अधिकारी आतमध्ये आहेत. ज्यावेळेस आम्ही ते फायरिंग चालू असताना अशा पद्धतीने जो 4-4.5 तासाच्या नंतर शेवटी मायाडोळस त्याचा त्या ठिकाणी खात्मा करण्यात आला आणि दिलीप बुवा आणि मायाडोळस हे एकेकाचे खुंकार होते. जो त्या ठिकाणी एक आपल्याला जेलचा कर्मचारी जो एरोडा जेलमध्ये ह्या लोकांच्या ओळखीचा झालेला होता, तो त्या ठिकाणी मारला गेला. तो पैसे घ्यायला मायाडोसकडे आलेला होता, तो त्याला मायाडोसला भेटायला आलेला होता आणि ज्यावेळेस हे फायरिंग चालू झालं त्यावेळेस तो फ्लॅटमध्येच होता. त्याच्यामुळे त्याला सुद्धा गोळी लागून तो सुद्धा त्या ठिकाणी मारला गेला. आपल्याला ते पिक्चरमध्ये सुद्धा बऱ्यापैकी दाखवलेलं आहे सगळ्या गोष्टी. हे 4.5 तासाच्या ऑपरेशन नंतर ज्यावेळेस ऑपरेशन पूर्ण झालं आणि नंतर मग सगळं मग ते बऱ्याच गोष्टी घडत गेल्या. त्यानंतरच्या येणाऱ्या काळामध्ये आम्हाला त्या ऑपरेशनचा तसा बघायला गेलं तर खूप त्रास झाला. पिक्चर आला आता नंतर तुम्हाला, तो पिक्चर 2007 मध्ये फेमस झाला त्यावेळेस. पण त्या इमिजिएटली ऑपरेशनच्या नंतर आमच्यावरती जे ॲलिगेशन झाले, खान साहेबांवरती ॲलिगेशन झाले, IPS मध्ये रायव्हलरी जी असती ती रायव्हलरी त्यावेळेस म्हणजे की एक दुसऱ्यांच्या विषयी कसा द्वेष असतो ते त्यावेळेस बघायला मिळालं. आणि अशा ह्याच्यातनं म्हणजे अक्षरशः सुप्रीम कोर्टापर्यंत आमच्यावरती केसेस झाल्या त्याच्यात. किंवा ह्युमन राईट्सवाले आले, त्यावेळेस RTI नव्हतं पण ह्युमन राईट्स होतं. अशा पद्धतीने ते ऑपरेशन आता जरी खूप सक्सेसफुल वाटत असेल तरी ऑपरेशन नंतरचा काळ आमच्यासाठी तसा दुर्दैवाने म्हणावं लागेल की त्रासदायक होता, क्लेशकारक. आणि नंतर काही रुमर्स पण की बाबा रुमर्स की दाऊद कसं असतं की ज्यावेळेस दाऊदने काय रुमर्स तयार केल्या त्या की त्याचा मोठेपणा वर्चस्व वाढतं की मीच यांना टिप दिली म्हणून ऑपरेशन झालं. पण खरं परिस्थिती आज सुद्धा जर बघितली तुम्ही तर मी आज तर खोटं सांगायचा काहीच उद्देश नाहीये की ह्या टेलिफोन मधल्या इंटरसेप्शनमुळे त्या क्षीरसागरने टाइमली इन्फॉर्मेशन दिल्यामुळे आम्हाला हे सगळं ऑपरेशन त्या ठिकाणी पार पडलं. प्युअरली फक्त पोलिसांचंच ऑपरेशन 100% पोलिसांचं पैसे मिळालेले, त्यामध्ये AK-47 होत्या, नवीनच त्यावेळेस मारुती गाड्या आलेल्या होत्या, त्या 2 आम्ही सीज केलेल्या. मग प्रतिस्पर्धी ह्यातनं कसं असतं की तुमच्या बरेच अंतर्गत क्लेश जो असतो, अंतर्गत तुमचं एक दुसऱ्यांच्या बद्दलचं मत असेल, त्यातून मग बाहेर की खूप पैसे होते त्या ठिकाणी, पैसे लांबवले गेले. नंतर मग हे टीप दाऊदकडनं आलती
असे रुमर चालले, पण नंतर कालांतराने सगळं ते खोटं आहे असं प्रत्येकाला समजलं. इन्क्वायऱ्या झाल्या त्याच्यामध्ये आणि बऱ्यापैकी सगळं सत्य सगळ्यांसमोर त्यावेळेस आलेलं होतं आणि पिक्चर नंतर हा घटना जरा जास्त फेमस झाली. बरोबर. सर, अशीच एक मोठी कारवाई जी तुमच्या आयुष्यातली अतिशय महत्वाची समजली जाते ती म्हणजे खलिस्तानी दहशतवादी. आणि मला आठवतंय तुम्हाला जसं सिव्हिल ड्रेसवर तुम्ही म्हणता कधी वेषांतर करावं लागतं, तुम्हाला वॉचमनची पण भूमिका बरोबर. निभावावी लागली होती. अगदी हो. बिल्डिंग मधल्या महिलांना दुधाची पिशवी आणून आणून देणं, देण्यापर्यंत काम केलं. पाण्याचं म्हणजे नळ सोडणं, खरंय. पाणी सोडणं वगैरे, खरंय. ते काय आहे म्हणजे नेमकं काय आहे? की आपल्या एक सेंट्रल एजन्सीकडनं एक इन्फॉर्मेशन आलेली होती की अरुण वैद्य साहेब आपले जनरल जे हो, होते त्यांना हो. मर्डर आपल्याकडे पुण्यामध्ये बरोबर, झालेलं बरोबर. होतं. तो शीख दहशतवाद्यांनी केलं होतं. बरोबर. अरुण वैद्य हे ते ब्लू स्टार ऑपरेशन. ब्लू स्टार ऑपरेशन मध्ये होते. की ज्यावेळेस ह्या त्यांचे जिंदा आणि रंगा म्हणून त्यांचा जो किलर्स होते ते आपल्या एरोडा जेलमध्ये होते. That time he was a army chief also. आर्मी चीफ सगळ्यात मोठी जनरल व्यक्ती. होते. आर्मी जनरल म्हणले. आणि त्या मारेकऱ्यांना पकडून नंतर मग एरोडा पुन्हा पोलिसांनीच पकडलं होतं बरोबर. विशेष करून. त्यांना एरोडा जेलमध्ये ठेवण्यात आलेलं होतं आणि एरोडा जेलमध्ये ते शिक्षा भोगत असताना काही टेररिस्ट ऑर्गनायझेशन जे होत्या पंजाबी, म्हणजे की खलिस्तान देश स्वतंत्र देश निर्माण होण्यासाठी काम करणार, बबलू खालसा वगैरे, बब्बर खालसा बब्बर असेल, खालसा वगैरे. हा, की खलिस्तान कमांडो फोर्स, हे खलिस्तान कमांडो फोर्सचे होते. ह्यांनी असं प्लॅन केलं की धीरूभाई अंबानी यांना किडनॅप करायचं. अच्छा. त्यावेळेस रिलायन्स खूप फॉर्म मध्ये होता बरोबर. किंवा नवीन नवीन आलेलं. तर धीरूभाई अंबानी आणि पी.व्ही. नरसिंहराव त्यावेळेस हे होते की देशाचे पंतप्रधान होते. पी.व्ही. नरसिंहराव यांची नात आपल्याकडे भारतीय विद्यापीठमध्ये बरोबर. या ठिकाणी मेडिकलचं बरोबर. शिक्षण होते. तिला किडनॅप करायचं. बरोबर. तिला किडनॅप करून त्या दोघांना किडनॅप केल्यानंतर हे जे अरुण वैद्य साहेबांचे जे मारेकरी होते त्यांच्या सुटकेचं डिमांड करायचं असं प्लॅन झालेलं होतं. आणि त्या प्लॅनमध्ये इन्व्हॉल्व्ह असणारे जे अतिरेकी होते किंवा जे ही कारवाई करणार होते ते म्हणजे खलिस्तान कमांडो फोर्सशी संबंधित होते. बरोबर. ते पंजाबवरनं मुंबईमध्ये आलेले आहेत आणि मुंबईमध्ये राहून ते हे प्लॅन करणार आहेत असं सगळं ते इन्फॉर्मेशन आल्यानंतर आम्ही त्या पद्धतीने इन्फॉर्मेशन आमच्या पद्धतीने ग्राउंड लेवलला कलेक्ट करायला सुरुवात केली. हे करत असताना असं समजलं की मीरा भाईंदर या परिसरामध्ये एका बिल्डिंगमध्ये हे लोक राहत आहेत. आता हे लोकांना पकडणं एवढं सोपं नसतं. का तर तुम्हाला त्याच्यामध्ये की त्यांच्यावरती वॉच ठेवून एक पकडला जाऊ शकतो एखाद्या वेळेस किंवा 2 पकडले जातील, 4 त्या ठिकाणी पकडले, पण त्यांची पाळंमुळं काय आहेत हे बघण्यासाठी म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी वॉच करणं आवश्यक असतं. हे वॉच करत असताना मग सूर्यवंशी म्हणून माझा दुसरा अधिकारी, बरेच अधिकारी असे होते की सूर्यवंशी तर विटा घेऊन वर खाली करायचा बिल्डिंग, विटा व्हायचा, तो अंडर कन्स्ट्रक्शन बिल्डिंग होती समोर. म्हणजे मजूर म्हणून काम केलं त्यांनी. त्यानंतर मी जो होतो तो वॉचमन म्हणून, म्हणजे की त्या एक्झॅक्टली त्या बिल्डिंगच्या समोरच्याच बिल्डिंग मध्ये की रेग्युलर वॉचमनला त्या ठिकाणी आम्ही एजन्सीला कॉन्टॅक्ट करून काढायला लावलं आणि मग त्या ठिकाणी मी वॉचमनचा ड्रेस घालत होतो आणि मग ते वॉचमनचं दिवसाचं काम जे असेल ते करायचं. अशा पद्धतीने आम्ही दोघं जण त्या ठिकाणी काम करत होतो. आणि हे करत असताना जे पाणी सोडावं लागायचं मग ते नेमकं चुकायचं. ते पाणी सोडणं एवढं सोपं नसतं. आपल्याला वाटतं की ते नळ चालू केला की तसं होतं, बंद करणं अवघड असतं, सुरू करणं अवघड असतं, वेळेवरती करणं अवघड असतं. मग त्यात ते बायका ओरडायच्या की सिर्फ दिखने में हट्टा कट्टा दिखता है कुछ लेकिन काम का नहीं. मग जसं आपण सांगितलं की आपण बोलवतो वॉचमॅनला खालनं, अरे जा जरा दूध का थैली लेके आ जा, असं म्हणून ते 20 रुपये द्यायचे, ते दुधाची थैली आणून द्यायची, त्यातले राहिलेले पैसे ठेव, त्या म्हणायचे रेहन दो तुमको पैसा म्हणून. अशा पद्धतीने आम्ही ते वॉच करून नंतर मग त्यांना दहिसर चेक नाका जो आहे, दहिसर चेक नाक्यानं काही दिवसानंतर मग दहिसर चेक नाक्याला इंटरसेप्ट केलं. त्यावेळेस एक ऑफिसर त्यांनी केलेल्या AK-47च्या फायरिंगमध्ये इंजुर्ड सुद्धा झाला. सुनील देशमुख नाव होतं त्यांचं. आणि त्यांना पकडलं आम्ही. ते नंतर मग जे दुसऱ्या दिवशी सगळे हेडलाईन्स आपण पेपरला बघतो की त्या दुसऱ्या दिवशीच्या हेडलाईन्स त्याच्यामधून झाल्या की अख्खा म्हणजे की देशामध्ये ती मोठी न्यूज झाली, मोठी न्यूज होती. आणि ते अतिरेकी सुद्धा त्यांची पार्श्वभूमी बघितले तर बरेच गुन्हे त्यांच्यावरती पूर्वीचे सुद्धा होते. ते करू शकले असते, हे जे त्यांनी प्लॅन केलेलं होतं ते करू शकले असते. आणि त्यावेळेचा काळ जो होता तो मुंबईचा गँगवॉर आणि खलिस्तानी मुवमेंट हे दोन्ही प्रमाण मुंबईमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं होतं. KPS गिल साहेब आपण नाव ऐकलेलं तिकडे होते. वीर साहेब आपले जे पुण्याचे DCP होते ते त्या ठिकाणी होते. त्यांनी आम्हाला स्पेशल पोलीस ऑफिसर म्हणून काही टेररिस्ट कन्वर्ट केलेले होते, ते आमच्याकडे पाठवलेले होते. खूप म्हणजे खूप उच्च पातळीवरती त्यावेळेस त्या पद्धतीने काम करता आलं की देशाच्या पातळीवरती कशी, म्हणजे त्यांनी तर काही गुन्हेगारांनाच ट्रेनिंग देऊन, गुन्हेगार पण नाहीये, टेररिस्ट जे पाकिस्तानमध्ये अच्छा. टेररिस्ट करून घेऊन आलेले आहेत. म्हणजे खरं त्यांचं योगदान खूप मोठं आहे. गिल साहेबांचं असेल, वीर साहेबांचं असेल,
का तर त्यांनी म्हणजे पाकिस्तानमध्ये तो ट्रेन करून आलेला आहे. बॉम्बलास्टच्या 2-3 केसेस त्यांनी केलेल्या आहेत. अशा एखाद्या टेररिस्टला तुम्ही कन्वर्ट करणं खूप अवघड आहे. आणि त्यांना परत तिथे पाठवायचं आहे. आणि त्यांना पोलिसांच्या बरोबर काम करायला दिलं. म्हणजे SP की म्हणून, हा. SP पोलीस ऑफिसर बनवून त्या टेररिस्ट बरोबर ज्यावेळेस मग त्याच्याबरोबर बोलताना तो सांगायचा की साहेब ये जो दिख रहा है वो त्यावेळेस हे रिलायन्सचं काम मोठ्या प्रमाणामध्ये ठाण्यामध्ये चाललेलं होतं. त्या भागामध्ये खूप सरदार लोक त्या ठिकाणी वॉचमन म्हणून कामाला यायचे, पण ते ऍक्च्युअल काही टेररिस्ट होते. ज्यावेळेस मग हे टेररिस्ट आमच्या बरोबर, म्हणजे एकतर घटना अशी सांगतो की मी ड्रायव्हर म्हणून एक टेररिस्ट ग्रुप बरोबर काम केलं. ते SPO जो होता वीर साहेबांनी दिलेला, तो माझ्या शेजारी बसलेला. मी अब्दुल म्हणून मी नमाज पडतो. पूर्ण मस्जिदमध्ये जायचो नमाजाच्या वेळेस, मस्जिद पडायचो आणि तसं वेषांतर पण केलेलं. असं वेषांतर करून त्यांचा ड्रायव्हर म्हणून मी होतो. अजून एक राजा मांडगे म्हणून ऑफिसर होता. तर असे दोघं आम्ही ड्रायव्हर म्हणून काम केलं. ते सरदारजीचीच गाडी सांगायचो. त्यानंतर स्पेशल पोलीस ऑफिसर सांगायचं की ये कुछ प्रॉब्लेम नाही, हमारे लोग. आणि मागं AK-47 घेऊन खरोखर जे टेररिस्ट नंतर आम्ही भांडूप खिंडीपाड्यात मारले, ते टेररिस्ट मागं AK-47 घेऊन बसलेले असायचे. अशा बरोबर त्यांच्याबरोबर ड्रायव्हर म्हणून काम करा आणि सगळं उच्च पातळीवरती चाललेलं, की हे एक वेगळा त्यावेळेचा अनुभव होता. कधी काही होईल काही सांगता येत नव्हतं. आणि ज्यावेळेस हे अशा पद्धतीने काम करत होतो त्यावेळेस या स्पेशल पोलीस ऑफिसरच्या माध्यमातून मोठे टेररिस्ट जे होते, की जे मोठा ऍक्ट आणा होते बॉम्बलासारखा, नंतरचा 26/11 वगैरे तर नंतर झाला, परंतु अशा प्रकारचे ऍक्ट त्याच वेळेस झाले असते, ते थांबवण्याचं काम किंवा हे टेररिस्ट नंतर भांडूप खिंडीपाड्याच्या ऑपरेशनमध्ये मारले गेले, ज्याच्यात आमचा एक कॉन्स्टेबल भास्कर सोंजे तो सुद्धा मारला गेला, शहीद झाला. म्हणजे आपण की अशा पद्धतीने हे नियोजन केलं जायचं. त्या ठिकाणी प्लांटेशन केलं जायचं ऑफिसरचं, आणि प्लांटेशन करत असताना खूप केअरफुली प्लांटेशन. आणि ह्याच्या बाबतीमध्ये खान साहेबांचा, राममूर्ती साहेब कमिशनर होते त्यावेळेस, त्यांचा हात कुणी धरू शकणार नाही. जे राममूर्ती साहेब आपल्याकडे पुण्यात सुद्धा DCP म्हणून, की अशा पद्धतीने अशा लोकांच्या मध्ये हे फील्ड काम करत असताना जो सहसा पोलीस खात्यातल्या अधिकाऱ्यांच्या वाट्याला येत नाही, अशा पद्धतीचा अनुभव त्या ठिकाणी. तुमचं भाग्य की तुम्हाला अशा अधिकाऱ्यांचा आणि सहकारी सुद्धा तसेच होते, की ज्यावेळेस आम्ही तो ट्रॅप लावायचा, जयसिंगराव पाटील होते, कवी साहेब होते, मोहम्मद कवी म्हणून. त्यानंतर ज्यावेळेस हे ट्रॅप लावायचो आम्ही, तर खरोखर तुम्हाला सांगतो, पिक्चर मधले तुम्ही आता बघत असाल की ते जीपला पूर्ण झाडाचं कव्हर केलेलं आहे, असे रिअल ट्रॅप आम्ही त्यावेळेस लावलेले. आणि पिक्चर मध्ये सुद्धा की आमच्यासारख्या अधिकाऱ्यांची, बऱ्याच आर्मीतल्या अधिकाऱ्यांशी बोलून किंवा स्पेशल फोर्सेसचे काय असतील त्यांच्याशी बोलूनच अशा पद्धतीच्या आता बेबी पिक्चर बघितला असं, की सत्य घटनेवरती आधारित पण बऱ्यापैकी त्याला सिमिलरिटी असते. अशा पद्धतीवरतीच हे पिक्चर बनलेलं आहे, की एक चांगलं सुदैव होतं की ते आपण विषय खरं तर वॉचमनच्या ह्याच्यावरनं निघाला, परंतु ओघामध्ये हे सांगणं मला क्रमप्राप्त होतं. आणि नंतर जे दुधाची पिशवी ज्यांनी तुमच्याकडे माहिती त्यांनी नंतर आम्ही ज्यावेळेस हे सगळं त्यांना समजलं, त्यांनी खूप मोठा सत्कार केला आमचा, आणि खूप म्हणजे 10 वेळा सॉरी धक्का बसला. म्हणजे त्यांना ते खरं तर अनपेक्षित होतं. सर्वसामान्य कुणालाही सामान्य माणसं, आणि गुजराती परिवार होते ते बहुतेक त्या बिल्डिंग मध्ये राहणारे, आणि खूप चांगलं. नंतर मग आम्हीच त्यांना म्हणलं की ये होने वाला है, हमको मालूम ही था, क्योंकि हमारा काम ही जॉब ही वैसा है. म्हणले अभी जिंदगी में सही वॉचमन भी आएगा तो भी हम लोग उसको हे काम नाही सकते. असं अशा पद्धतीचा थोडा एक विनोदाचा भाग होता. खरं सर. अर्थात मी पुण्यातील गँगवॉरकडे वळणार आहेच, पण अगदी थोडंसं मुंबईतून काही किलोमीटर अजून मी मुंबईत आहे आणि मग आपण पुण्यात येऊ. मला असंही आठवतंय त्या काळात एक इंडियन एक्सप्रेस मध्ये एक फोटो छापून आला होता. मासाहेब होते, बाळासाहेब होते, आणि तुम्ही अगदी फ्रंटला आहात, कारबाईन तुमच्या हातात होती त्यावेळी, AK-47 नव्हती त्यावेळेस. आणि मग बाळासाहेबांनी तुम्हाला अरे बस आता माझ्या खुर्ची वगैरे असं, आणि तुम्ही थेट, अर्थात एवढी मोठी व्यक्ती आणि मी कसं का बोलतो, तो काय किस्सा. आणि मला ते दसरा मेळावा खूप शिवसेनेचा मोठ्या प्रमाणामध्ये अजून सुद्धा होतो, त्या काळात तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये व्हायचं. आणि शिवाजी पार्कला बाळासाहेबांची दसरा मेळाव्याची सभा होती, आणि SPOला असताना ज्यावेळेस स्पेशल प्रोटेक्शन युनिट नव्याने स्थापन केलेलं होतं, खूप हार्ड ट्रेनिंग आम्हाला दिलेलं होतं. आणि नसलीवाड्यांचा असेल, बाळासाहेबांचा, अमिताभ बच्चन साहेबांचा असेल, त्यांचा बॉडीगार्ड म्हणून काम करण्याची संधी त्या ठिकाणी मिळाली. पण खरोखर हे लोक का मोठे असतात ते त्यांच्या जवळ गेल्यानंतर समजतात. त्यांचं लहान सहान एक त्या ठिकाणचं वर्तन पण जे असतं ना, ते आपल्यासाठी किती सुख देऊन जातं ह्याचा अनुभव आज सुद्धा घेतो. म्हणजे ज्यावेळेस ह्या शिवाजी पार्कची सभा होती दसऱ्याची, आणि दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस तो इंडियन एक्सप्रेसला फोटो आल्यानंतर मला साहेबांनी बोलवलं. नॉर्मली माझा ते भानू म्हणून झाक म्हणायचे किंवा भानू प्रताप म्हणून बोलवायचे मला. आणि ज्यावेळेस मी ड्युटीवरती गेलो, त्यांनी मला बोलवलं वरती त्यांच्या इथे, आणि ऑफिसमध्ये म्हणले की गेल्यावर मी गेलो आतमध्ये, ते आलेले नव्हते पण मी थांबून राहिलो तिथं आतमध्ये.
जसे आले तसे ते म्हणले की त्यांची खुर्चीवरती जे नेहमी बसायचे त्याच्यावरती बसा. मला काय लक्षात आलं नाही की म्हणलं नक्की काय झालं, म्हणजे असं का म्हणतात ते. मग मी म्हणलं साहेब काय चुकलं काय माझं किंवा काय झालं काय म्हणले. मग ते हसले आणि मग त्यांनी मला ते इंडियन एक्सप्रेसचा तिथं ठेवलेला तो न्यूजपेपर तोपर्यंत तुम्हाला ते माहीतच मला नव्हतं. माहित नव्हतं. मी म्हणलं काय साहेब तुम्ही असं तसं बोलायचे. जाताना सुद्धा आम्ही ज्यावेळेस सभेंना जायचो त्यावेळेस पोलिसांच्या विरोधात बऱ्यापैकी ते बोलायचे. बरं. त्यावेळेस जातानाच सांगायचे आम्हाला ते की पोरांनो पोरांनो तुम्ही ते काय ऐकू नका, कानात बोळे घेऊन जावा किंवा कापूस घ्या बरोबर. त्या ठिकाणी काय म्हणजे असं ते प्रेम त्यांचं पोलिसांवरती, पण मुंबई पोलिसांवर प्रेमही खूप पर्टिक्युलरली होतं. पर्टिक्युलरली मुंबई पोलिसवरती त्यांचं खूप प्रेम होतं. बरोबर. आणि ते आमची सूचना जी असेल सिक्युरिटीच्या बाबतीमध्ये 100% पालन करायचे. अच्छा. तुम्हाला सांगतो की म्हणजे की लोकांना वाटायचं की एवढे मोठे, एकतर गोरेगावला खूप मोठी सभा आयोजित म्हणजे महाराष्ट्र त्यांचा ऐकायचा आणि ते हा म्हणजे तुमचं- आम्ही सुरक्षेच्या बाबतीत नक्कीच. आणि की खरोखर खूप म्हणजे व्यक्तिमत्वच ते खूप महान होतं बरोबर. आणि खूप विनोदी सुद्धा होते. आपण म्हणतो की हजर जबाबी म्हणण्यापेक्षा सुद्धा मी विनोदी म्हणेल. मार्मिकच चालवायचे ते तर आपल्याला पण माहित आहे की हुशारी नंतर प्रॅक्टिकली नाळ कशी कुणाशी जोडायची ही कला सगळ्यांनाच अवगत नसते. ती बाळासाहेबांना खूप चांगल्या प्रकारे आवडते. निर्भीड होते ना ते. निर्भीड म्हणजे की गुन्हेगार सुद्धा येऊन की मी बघितलेले की 6-6 फुटाचा कुठला एक टॉपचा माणूस असेल, कुठला कोकणातला असेल किंवा मीरा भाईंदरचा असेल, साष्टांग नमस्कार घालायचे संदीपजी. म्हणजे तुम्हाला खोटं वाटेल की बाळासाहेब तसे छोटे होते बरोबर. आणि ते त्यांच्यासमोर हा एवढा मोठा येऊन साष्टांग नमस्कार घालतो आणि मनापासून घालायचे. म्हणजे तुम्ही बघतो आता की आता फिल्म लाईन मध्ये आपण बघतो की नमस्कार करतो, हे करतो, पण ते आर्टिफिशियल देखल्या देवा दंडवत नव्हता तो. तसं नव्हतं की मनापासून की तो माणूस उठायचा नाही. म्हणजे एकदा तो पाय त्यांनी धरले साहेबांचे की डोळ्यातनं पाणी येणार त्याच्या. आणि मग आम्हाला आश्चर्य वाटायचं की बाहेर सगळ्याकडे एवढं सगळं हे असताना हा माणूस इथं बाळासाहेबांचे हे करतो का. तर त्यांचं तेवढं कर्तृत्व होतं किंवा सपोर्ट होता त्यावेळेस की मुंबईतल्या मराठी माणसांचा खरा आधार जो त्या काळातला होता तो हा होता की बाकी राजकारण सोडून द्या तुम्ही, पण एक व्यक्ती म्हणून जर आपण बघितलं, एक नेता म्हणून बघितलं, एक ह्युमन बिईंग म्हणून, एक माझ्याकडे खूप मोठी सत्ता आहे, मी काही करू शकतो असं पण त्यांनी केलं असतं, पण तसं नाही केलं त्यांनी. किती वर्ष तुम्हाला त्यांच्यासोबत? मला हे जवळजवळ 10 महिने मी त्यांच्याबरोबर होतो. 10 महिने 11 महिने बच्चन साहेबांबरोबर होतो. नसलीवाड्यांबरोबर एक 6 महिने होतो फक्त. बॉम्बे डाईंगचे मालक होते त्यावेळेस. आणि ते अंबानी आणि त्यांच्या थोडंसं डिस्प्यूट झालं होतं. पॉलिस्टर वरनं त्यावेळेस इम्पोर्ट करायचं, त्याच्यावरनं धीरूबाईंची पॉलिसी वेगळी होती. नसलीवाडी म्हणजे खानदानी ते होते, धीरूबाई तर नंतर आलेले होते. अशा ह्याच्यातनं ते त्यांचा वाद चालू होते म्हणून नसलीवाड्यांना प्रोटेक्शन देण्यात आलेलं होतं. इंडियन एक्सप्रेस ग्रुपच्या खूप जवळचे होते ते, गोयंका जे होते त्यांच्याच ऑफिसला नेहमी ते घरातनं बाहेर पडले दादरवरने की नरिमन पॉइंटला इंडियन एक्सप्रेसची ऑफिस आहे त्या ठिकाणी जायचे. आणि ते सुद्धा की माझ्या जे प्रोटेक्शनला आहेत त्यांची काळजी कशी घेतली. आता बच्चन साहेब तर ते आम्हाला पहिला नाश्ता दिलाय, जेवण आमचे कुठे गेलो बाहेर तर झालंय का नाही हे विचारून, ते प्रवीण म्हणून त्यांचा मॅनेजर होता त्याला विचारून नंतर मग ते स्वतः जेवायला बसायचे किंवा नाश्त्याला बसायचे. उंची इतकाच महान विचार सगळे असं, म्हणजे असे व्यक्तिमत्व हे सगळे, म्हणून हे व्यक्ती महान झाले असं आपण म्हणू शकतो. बरोबर, नक्कीच. सर आता अर्थातच मी पुण्याकडे वळणार आहे. आता नुकतंच आपण पाहिलं की 1 वर्षापूर्वी वनराज अंदेकर टोळी आणि त्यानंतर आता त्याचा भाचा आयुष कोमकर, तर नातू बंडू अंदेकरचा नातू, हा, आणि वनराजचा भाचा, बरोबर. तर यांची जी हत्या झालेली आहे, तर इथे थोडासा एक मुद्दा, परवा अभित शेख क्राईम जर्नलिस्ट म्हणून प्रसिद्ध जर्नलिस्ट आले होते, चांगले जर्नलिस्ट, त्यांच्याकडून तुमचंही नाव निघालं आणि त्यांनी म्हणाले की असे डॅशिंग अधिकारी होते ज्यांचा इंटेलिजन्स होता. तर मला इंटेलिजन्सवरच प्रश्न विचारायचा की या आत्ताच्या ज्या हत्या झाल्या त्याच्या कुठेतरी पोलिसांचा इंटेलिजन्स कमी पडला का, म्हणून या घडल्या का? कसं आहे की काही ठिकाणी तुम्हाला अंदाज लावणं अवघड जातं. म्हणजे ह्याच्यामध्ये इंटेलिजन्सचा तर भाग नाहीये. इंटेलिजन्स म्हणण्यापेक्षा की काही गोष्टींचा आम्ही अंदाज लावत असतो की समजा आता की SP कॉलेजला मोदी साहेबांची सभा आहे, तर अंदाजे किती लोक येऊ शकतील. जर मोदी साहेबांच्या ऐवजी त्या ठिकाणी राहुल गांधी येत असतील तर त्यांची किती अंदाजे सभा होती, ह्याला अंदाज म्हणतो आपण. असा अंदाज ह्या टोळीच्या बाबतीमध्ये लावणं आत्ताच्या अधिकाऱ्यांना थोडं अवघड. तुम्ही एकदम परफेक्ट वाक्य म्हणालात. एकच मिनिट तुम्हाला मी थांबवतो. आणि की आता अमितेश कुमार यांचं एक वाक्य होतं या संदर्भामध्ये की आजोबा नातवाला मारू शकेल याचा आम्हाला अंदाजच आला नाही. आता ह्याला कारण काय होतं की अंधेकर टोळीला ओळखणारे फार कमी अधिकारी आता आहेत, माळवतकर टोळीला ओळखणारे फार कमी आहेत, किंवा आत्ताच्या ज्या नवीन टोळ्या आहेत की त्यांची पार्श्वभूमी पूर्वीची कशी आहे. म्हणजे अंधेकरांची जर पार्श्वभूमी बघितली तुम्ही तर हे काय आत्ताच चालू नाही वार की बाळू अंधेकर असताना, म्हणजे की 70च्या दशकापासून चालू झालं. बरोबर. तुंगतकर, कुडले, तुंगतकर तर खूप नंतर आला.
हा. जगताप मंडई मधल्या बरोबर. जगताप अगोदरचा नारायण जगताप नाव होतं. आता हे 60-70चे गुन्हेगार जे होते बरोबर. ती वेगळी, पुण्यातली गुन्हेगारीचं तर किंवा मुंबईची पण असो, हा. की एक दशकांचा काळ आहे त्याच्यामध्ये, बरोबर. की 70चा दशक असेल, 80चा असेल, 90चा असेल, 2000चा असेल, आता 2000, की आंदेकर टोळीची जी क्रूरता आहे, ही क्रूरता इतर टोळ्यांमध्ये तुम्हाला लवकर बघता येणार नाही. मुंबईमध्ये गुन्हेगारी जी वाढली किंवा गुन्हेगारी वॉर जे झाला, आपण गँगवॉर म्हणतो, ते तुम्हाला सांगतो की मुंबई सारखं नाही की गोळी घातली की माणूस मरून जातो, खूप काही एवढं वाईट वाटत नाही. पण पुण्यातल्या गुन्हेगारीमध्ये ज्यावेळेस कोयत्यांचा वापर होतो, तलवारींचा वापर त्यावेळेस व्हायचा, रामपुरी चाकूंचा वापर व्हायचा, त्यानंतर कोयता आणि ज्यावेळेस तलवारी आल्या त्यावेळेस तुकडे तुकडे केले जातात, ते सगळ्यात जास्त क्लेशदायक. जो कोर्टात बाळू आंदेकरचा मारला. आता बाळू आंदेकरचा मर्डर व्हायच्या पूर्वी बाळू आंदेकर पारसनाथ पांडे म्हणून जो होता बरोबर मुंबईचा, त्याच्याशी अमरनाईकच्या अपोजिशन, की तो रमा नाईकच्या, अमर नाईक रमा नाईक. सर म्हणजे मुंबई पुणे गुन्हेगारांचं खूप जुने संबंध आहेत. आता नारायण जगताप तुम्ही नाव घेतलं, नारायण जगताप करीमलालाचा खास होता. म्हणजे की नारायण जगताप आणि त्यांची मुलं काही पोलिसांच्या वेशात जाऊन तिकडे स्मगलिंगचं सामान लुटायचे. म्हणजे विचार करा की, आणि कुणासाठी, करीमलालाच्या इन्फॉर्मेशनवर, की हे जे ड्रग्सचं संबंध मी सांगितलं की चरस अख्ख्या देशात विकला जायचं, म्हणजे घेणारा करीमलालाच्या माध्यमातून किंवा त्या ठिकाणी संपर्कात येणारच ना. अशा पद्धतीने ज्यावेळेस बाळू आंदेकर त्या पारसनाथ पांडेच्या संपर्कात आला, नंतर डोंबे म्हणून मोठी गँग होती पंढरपूर मधले, त्या डोंब्यांच्या संपर्कात आला, चांगली मैत्री झाली. रवी पाटील आमदार होता कर्नाटक मधला, जे कामटे साहेबांचं प्रकरण खूप गाजलेलं होतं, कामटे साहेबांनी एका आमदाराला मारलं वगैरे, तर ते रवी पाटील हे आंदेकरांचे खास मित्र. ज्यावेळेस हे आंदेकर आणि तारू यांचा वाद चालू झाला, एक कसबा पेठ आणि आंदेकर गँग असं चालू झालं, त्यावेळेस ही क्रूरता ज्यांनी अनुभवलेली आहे की ते आंदेकर गँगवरती कुणावरती काही सांगितलं तरी विश्वास ठेवू शकत नाही. आणि ज्यावेळेस तर आता हे तर गँगवर बाजूला राहिलं, एक कौटुंबिक गँगवॉर झालं. अशा पद्धतीने हे जे पुण्याचं आपण जे म्हणतो, ते पुण्याची गँगवॉरची सुरुवात सुद्धा जर आपण बघितली असती तर खूप काही आर्थिक फायद्यासाठी म्हणून झालेलं नव्हतं. हे छोट्या छोट्या कारणांचे, त्यावेळेस दारूचे गुत्ते असायचे, कुठेतरी प्रॉस्टिट्यूशनचे पैसे असायचे, आणि मटका जुगार अशा प्रकारचे ते त्याच्यामधनं काही उत्पन्नाची साधनं असायची. पण एक पिंड होता की पैशापेक्षा सुद्धा, किंवा हे गुन्हेगार म्हणजे बेरोजगार, आज तुम्हाला बघायला मिळतील की बरेच बेरोजगारी आहे म्हणून गुन्हेगारीकडे वळलेली तरुण मुलं आहेत, परंतु त्या काळात हे बेरोजगारीच्या कारणामुळे गुन्हेगारीकडे असं नव्हतं. माझं या भागात वर्चस्व असायला पाहिजे, म्हणजे ते रामपुरी बंधू असतील, त्यानंतर मग वेगवेगळे गुन्हेगार, त्यानंतर आत्ताच्या टोळ्यांपर्यंत आपण वेगवेगळी नावं घेऊ शकतो. हे ज्यावेळेस होत असताना हा त्यांचा अंदाज पोलिसांचा चुकला, आणि मग त्यातून ह्या आयुषचा आता जो मर्डर झाला, खूप वाईट घटना आहे. पण झालं काय यातून, की तुमच्या माझ्यासारख्याला माणुसकीचा विचार करतो म्हणून आपल्याला ते वाईट वाटतं, परंतु आंदेकर टोळीचा आज दहशत एवढी मोठी झाली की जो स्वतःच्या नातवाला मारू शकतो तो कुणालाही मारू शकतो. ही भीती लोकांच्या, सामान्य माणसाच्या मनामध्ये निर्माण झाली. आता ही भीती कशी दूर करतील पोलीस, त्यांच्याकडे काहीतरी असेलच प्लॅनिंग, की ह्याला कंट्रोलिंग करताना जसं त्याला तिथनं मिरवणूक काढली, गुडघ्यावरती बसवलं, अशा पद्धतीची त्याची भीती नष्ट करणं हे खूप आवश्यक आहे. त्याचीच काय, कुठल्याही गँगची भीती ज्यावेळेस सामान्य लोकांमध्ये असतीच, म्हणजे सामान्य माणूस कुठल्याही भानगडीत पडायला नसतो तयार, आणि मग ह्याच्यातून पोलिसांचं कंट्रोलिंग, जसं मी सांगितलं की मोका ज्यावेळेस चालू झाला, एन्काउंटर मुंबईत चालू झाले, त्यावेळेस गँगवर संपलं. तसं पुण्यामध्ये आता खूप स्ट्रिक्ट पद्धतीने, फक्त मोका लावून फक्त जेलमधनं जर ते ऑपरेट करत असतील तर अजून चांगलं आहे त्यांना, का तर मी जेलमध्ये आहे, त्यांनी प्लॅनिंग करतानाच तसं केलं. जे प्रत्येक टोळीची पार्श्वभूमी असते आणि त्याचा थोडा अभ्यास असणं आवश्यक आहे, अशा अधिकाऱ्यांची आपल्याला या ठिकाणी पुण्यामध्ये. सर नक्कीच, आता तुम्ही मकोकाचा विषय निघाला म्हणून 2023 मध्ये अमिताभ गुप्ता कमिशनर होते आणि त्यांनी मकोकाचं शतक केलं, आणि कितीतरी टोळ्यांवर, मला आठवते 697 त्या टोळ्यांमधल्या गुन्हेगारांवर मकोका लागला. 2 वर्ष होऊन गेली, पुण्यातली गुन्हेगारी कुठे संपली आहे? म्हणजे तुम्ही मकोका लावला हा फक्त कागदोपत्री झालाय. बरोबर. म्हणजे याचा अर्थ अजूनही कोयता गँग आहे, अजूनही आपण टोळ्यांची वर्चस्व पाहतोय. मग हे मकोका लावणं आता फक्त नुसतं नावाला झालंय असं मला वाटतं. काय असतं की ऍडव्हान्टेज त्याच्यामध्ये असं आहे की मी नेहमी त्यासाठी मी सांगतो, आकड्यांच्या ह्याच्यामध्ये मी कधी अगदी बरोबर, आणि आज त्याच्यामुळे जो मान सन्मान राहिला तो ह्या आकड्यांमध्ये न अडकल्यामुळे माणसं. आणि आम्ही पत्रकार मंडळी मात्र 97, 98, 99 शतक अशी मोजून तुमचं काम पण आहे ते, म्हणजे असं नाही की पत्रकारांची काही चुकी आहे त्याच्यामध्ये, की जे होतात त्याचा आकडा तुम्ही टाकता, आणि मग मला त्या आकड्यांमध्ये मला ज्यावेळेस समाधान वाटायला लागतं त्यावेळेस मी फसत जातो, की जे आता आपण गोष्ट, फक्त त्यातनं एक चांगलं काय झालं की ज्यावेळेस मोका लागतो तुम्हाला त्यावेळेस तुम्ही बेलवरती लवकर बाहेर येत नाही,
कंट्रोल करतानाचं एक आहे की जेवढा आरोपी जेलमध्ये जास्त राहील तेवढं त्याला बाहेरचं थोडं कंट्रोलिंग करणं किंवा गँग चालवणं त्याला सोपं जाईल. अशा पद्धतीने आपण म्हणतो तसं की तुम्ही म्हणता की गुन्हेगारी कमी झालेले जगामध्ये पूर्वापाल म्हणजे की अगदी आपण चाणक्यांचा काळ घेतला त्यावेळेपासून सुद्धा गुन्हेगारी आहेच. रामराज्यात सुद्धा गुन्हेगारी होतीच. आज आपण जर म्हणलं की गुन्हेगारी जगामधनं कधीही नष्ट होऊ शकत नाही, त्याला कंट्रोल करणं हे खूप महत्वाचं असतं. आणि मग कंट्रोलिंगचं साधन म्हणून त्यांनी कदाचित ते नंबर्स वाढवले असतील किंवा त्याच्यात ते जास्त आरोपी अटक केले. पण झालं काय की ज्यावेळेस अतिवापर होतो, ज्यावेळेस पोटा कायदा पूर्वी होता, का मोका आला की ज्यावेळेस पोटा कायदा युपीए तर आता पण आहे, पण पोटा कायदा असताना त्याचा गैरवापर व्हायला लागला. आणि गैरवापर होत असताना मग कोर्टाच्या मनातनं सुद्धा ते की पोटा कधी लागला गेला पाहिजे किंवा मोका कधी लागला पाहिजे, ती गँग तेवढी स्ट्रॉंग असेल, तेवढं हे असेल, ऑर्गनाइज क्राईम खरोखरचा ऑर्गनाइज क्राईम असेल, खूप मोठ्या प्रमाणात ऑर्गनाइज क्राईम. काय होतं की तुम्ही जास्त श्रीखंड सुद्धा जास्त खाल्लं तर खावत नाही तुम्हाला. अशा पद्धतीचं जे आहे की गोड लागलं म्हणून आपण किती खायचं आणि मग त्यातून मग त्याचे दुष्परिणाम व्हायला लागले. आणि त्याचाच एक भाग म्हणून मग आता मोकामधले आरोपी बेलवरती लवकर सुटायला लागले. की ज्यावेळेस संख्या वाढत जाते त्यावेळेस एक्सप्लेनेशन करताना तुम्हाला अडचण येते. कोर्टांमध्ये ज्यावेळेस आपले पीपी उभा राहतात त्यांना ते पटवून देणं खूप अवघड जातं. आणि अशा माध्यमातून मग त्या कायद्याचाच मूळ गाभा जो आहे तो त्या ठिकाणी संपत जातो. आणि मग त्याची जी भीती राहिली की मोकामधनं सुद्धा अरे काय 1 वर्षात जामीन होऊन जाईल, हे ज्यावेळेस गुन्हेगार आहे, पूर्वी गुन्हेगारांच्या मनात होतं अरे मोका नको 5 वर्ष आपल्याला काय बेल होणार नाही. ही भीती जी होती ती आता निघून गेली. का तर मोकामधले जामीन व्हायला लागले, जास्त संख्या वाढली. म्हणून हे कायद्याची अंमलबजावणी करत असताना आपण कुठं किती कंट्रोलमध्ये त्याची अंमलबजावणी करतोय हे सगळ्यात जास्त पोलिसांवरती अवलंबून. सर पुण्यामध्ये अलीकडे म्हणजे अगदी आता आपण 2000 पासून जर पाहिलं तर मग MIDC IT याचं सगळं प्रस्ताव आलं आणि मग गुन्हेगार सगळे तिकडे वळले, जोडधंद्याकडे म्हणा आपण. मग एक्स्टॉर्शन असेल, जमीन बळकावणं, हडपणं असेल, मग त्यातनं मारणे, घायवळ, मोहोळ अशा टोळ्या उभ्या राहिल्या. तर मला असं म्हणायचं की हा केवळ याच्या मागे केवळ पैसा आणि वर्चस्व या 2च गोष्टी आहेत की ज्यात मुलांना खेचलं जातं, तरुणांना खेचलं, ज्याच्यावर आपण मुळशी पॅटर्न वगैरे आपण पाहिलं. तर ही जी आता जी घडी या गुन्हेगारांनी बसवलेली ती जर विस्कटून टाकायची असेल तर पोलिसांनी नेमकं काय करायला पाहिजे? सेम मुंबईमध्ये जे केलं ते पोलिसांनी या ठिकाणी करायला, मी म्हणणार नाही एन्काउंटर करायला पाहिजे. कारण पुण्यातल्या तेवढ्या गँग पण नाही आणि तेवढ्या आपण म्हणतो की आपण त्यांची लायकी म्हणतो की तेवढी नाही की जसं छोटं राजन होता, दाऊद होता की नॅशनल लेवलवरती इंटरनॅशनल लेवलवरती हे लोक गँग चालवायचे. अरुंगवळी असेल की पुण्यातल्या गँग जर कंट्रोलमध्ये तुम्हाला ठेवायचे असतील तर एक तर त्यांचा सपोर्ट जो आहे, सपोर्ट सिस्टीम ती ब्रेक नाही, ती ब्रेक पोलीस करू शकत नाही. त्यांची सपोर्ट सिस्टीम जी आहे ते पॉलिटिकल विल. का मुंबईतली 93 ते गुन्हेगारी संपुष्टात आली त्यावेळेस की मुंडे साहेब गृहमंत्री होते, मनोहर जोशी CM होते, ते ह्या शिवानंद साहेबांना ज्या जॉईंट CP म्हणून त्या ठिकाणी आणलं, त्यांनी चंद्रपूरवरून आणलं जे गडचिरोलीमध्ये होते. ज्यावेळेस जॉईंट CP म्हणून ते काम करत असताना म्हणजे स्वतः शिवानंद साहेबांनी परवाच्या स्पीचमध्ये सांगितलं की एकदा सुद्धा की नंतर मुंडे साहेबांनी किंवा जोशी साहेबांनी त्यांना फोन केला नाही किंवा ही जाणीव करून गेली नाही की मैंने तुमको लाया है वहां से. सर म्हणजे राजकीय इच्छाशक्ती अत्यंत राजकीय इच्छाशक्ती सगळ्या बाबतीमध्ये सगळ्यात जर महत्वाची कुठली असेल, ह्यांचं जर कंबरड तोडायचं असेल तर पुण्यातल्या राजकारण्यांनी एकत्र येऊन, सगळ्या पार्टीची असू द्या, मी म्हणत नाही पर्टिक्युलर पार्टी, सत्ताधारी पण म्हणत नाही, परंतु ज्या वेळेस तुम्हाला ही राजकीय इच्छाशक्ती त्या ठिकाणी निर्माण होईल त्यावेळेस पुण्यातली गुन्हेगारी संपवायला जास्तीत जास्त 15 दिवस लागतात. म्हणजे ती इथे कमी पडते, ते आत्ताच्या परिस्थितीमध्ये ती कमी पडते. दुसरी गोष्ट की पोलिसांचं मनोबल जे पूर्वी होतं की आता कदाचित सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल किंवा जे आम्ही त्या काळामध्ये आमच्यासाठी स्पेशल प्रॉसिक्युटरची नेमणूक गव्हर्नमेंट करायचं की आमच्या विरुद्ध कुठलंही ॲलिगेशन झालं, आमच्या विरुद्ध कुठलीही तक्रार झाली किंवा आमच्या विरुद्ध कोर्टात कोण गेलं तर त्याला पीपी जे असायचे ते चांगले नामवंत पीपी गव्हर्नमेंटच्या पैशाने केले जायचे. आज ही सिस्टीम पोलिसांचं मनोधैर्य वाढवणं खूप आवश्यक आहे आणि पोलिसांना सपोर्ट करणं कामामध्ये सगळ्यात पहिले राजकीय इच्छाशक्ती पाहिजे तुम्हाला. दुसरी गोष्ट की पोलीस जे ग्राउंड लेवलवरती काम करतो त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहणारा अधिकारी असला पाहिजे. आणि त्या अधिकाऱ्यात कधी उभा राहू शकतो तो अधिकारी की ज्यावेळेस ही राजकीय इच्छाशक्ती त्याच्या पाठीमागे असेल. बरोबर की ह्या 2 किंवा 3 गोष्टी फक्त झाल्या ना तर पुण्यातली गुन्हेगारी तर खूप किरकोळ विषय. सर मुळात आता तुम्ही तो उल्लेख केलात म्हणून, पण आजकाल हेच गुंड राजकारणात प्रवेश करतात, राजकीय नेते त्यांचा प्रवेश घडवून आणतात आणि पुढे हेच नगरसेवक आणि काय काय होतात. म्हणजे मला हे म्हणायचं की आता मी तर म्हणतो गुंडांची पुढची स्टेप आता राजकारण असंच झालेलं आहे. नाही, काय आहे की गुंडांनी कुठल्या क्षेत्रात जर त्यांनी गुंडगिरी थांबवायची आणि दुसऱ्या कुठल्या क्षेत्रात काय करायचं असेल, खरोखर चांगल्या पद्धतीने काय करायचं असेल, कायदेशीर बनायचं, त्याला कुणीही अडू नये किंवा उलट सपोर्ट करावं.
हे माझं वैयक्तिक मत आहे. जसं मी सांगितलं 22 गुन्हेगार आपण त्या ठिकाणी बरोबर. बाहेर काढून चांगल्या पद्धतीने बरोबर. जीवनक्रम आता ते करतात, आयुष्य जगतात. परंतु आत्ताच्या परिस्थितीत काय झालंय की पहिला तो गँग मेंबर असतो. गँग मेंबर असता 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 हळूहळू तो एवढा क्राईम करतो की तो गँगचा लीडर होतो. गँगचा लीडर झाल्यानंतर तो काय करतो की कुठल्या तरी पॉलिटिकल व्यक्तीला सपोर्ट करतो स्टार्टला. पॉलिटिकल व्यक्तीला सपोर्ट करत असताना ते पॉलिटिकल व्यक्ती त्याला सपोर्ट करते आणि हे करत असताना ऑटोमॅटिक लँड डिलिंग असतील. आता पैसा खूप इझी झालाय. तुमचा बाकी बेकायदेशीर धंदे चालू असतील, त्यांच्याकडून हप्ते वसुली असेल, अशा माध्यमातून त्याच्याकडे पैसा पण खूप येतो. राजकीय थोडं पाठबळ होतं आणि मग तो हा विचार करू लागतो की जर माझ्या नावावरती किंवा माझ्या दहशतीवरती संदीप सोनवणे निवडून येत आहेत तर मग मीच त्या ठिकाणी का उभा राहू. आणि अशा याच्यातनं मग त्याचं पदार्पण हे राजकारणात होतं. आणि मग संदीप सोनवणे जो समोरचा कोणी व्यक्ती असेल तो सुद्धा घाबरतो त्याला शेवटी, की तो सांगतो की आता मलाच उभा राहायचे, तूच मागं घे. का तर त्याच्या पाठीमागे ती ताकद असते जी त्याच्या जीवावरती तो निवडून येत असतो. अशा ह्या सर्व हे चक्र जे आहे हे असं चालत राहतं. आणि मग आज सगळेच काय नगरसेवक किंवा सगळेच काय आपण राजकारणातले व्यक्ती अशा नाही आहेत. परंतु ज्या कोणी व्यक्ती आहेत त्यांना आत्ताच सगळ्या पार्टीतल्या सगळ्या वरिष्ठांनी निर्बंध घालणं खूप आवश्यक. सर पण मग याच्यातूनच सर वाल्मिक कराड सारखी माणसं, वाल्मिक कराड तर खूप किरकोळ आहे. आपण जर युपी बिहारचा जर गँगवरचा अभ्यास केला तुम्ही तर त्या ठिकाणी जो 45 गुन्हे दाखल असणारा त्या ठिकाणी समाज कल्याण मंत्री होतो, बिहारची परिस्थिती, आणि त्याच्यानंतर त्या मंत्रालयाच्या ऑफिसमध्ये मर्डर होतो. की असे तुम्ही जर तो अभ्यास केला तर मुख्तार अन्सारी की कित्येक अशी नावं घेण्यासारखी कित्येक आज सुद्धा राजकारणात असणारे त्या ठिकाणी मंत्री असणारे त्यांच्यावरती 40 गुन्हे युपी बिहारमध्ये आहे. आपल्याला जर आपला युपी बिहार होऊन द्यायचा नसेल, आता कदाचित ते सुधारायला लागलेत की योगी आदित्यनाथ आल्यापासून ते सुधारायला, पण आपण वाईट वेगळ्या दिशेने चाललेलो. पर्टिक्युलर महाराष्ट्राची गोष्ट सांगतो. महाराष्ट्रात हा प्रकार कधीच नव्हता. महाराष्ट्रात येण्यासाठी प्रत्येक IAS IPS ऑफिसर ज्यावेळेस त्यांना चॉईस दिला जातो, मागितला जातो, मेरिटप्रमाणे ज्यावेळेस त्यांना पोस्टिंग दिली जाते त्यावेळेस सगळ्या मेरिटमधले जे विद्यार्थी असतात त्या ठिकाणी त्यांचा प्रत्येकाचा कल एक तर महाराष्ट्राचा जो गुजरातसाठी असतो, नाही तर कर्नाटक त्यावेळेचं कर्नाटक असेल त्यांच्यासाठी असतो. पण आज महाराष्ट्रात प्रेफरन्स द्यायला नको म्हणायला लागलेत. IAS म्हणायला नको म्हणतात, IPS नको म्हणायला लागलेत. मग कुठंतरी ह्याचा सगळ्याचा विचार ह्या राजकीय लोकांनी किंवा सत्ताधारी लोकांनी आणि सगळ्या पार्टीच्या सगळ्या वरिष्ठांनी कुठेतरी ह्याचा विचार करणं आवश्यक आहे. आणि त्याचा परिणाम असा होणार आहे की जर तुम्ही तिथंच जर चांगले लोक आले, तिथंच जर चांगल्या स्टेप्स घेतल्या तर तुम्हाला कुठंच वाल्मिक कराड भेटणार नाही. एका दिवसात वाल्मिक कराड कधीच तयार होत म्हणजे थोडक्यात तुमचं असं मत आहे की राजकीय वर्त असतं लाभून मोठे झाले वाल्मिक कराड फक्त आणि फक्त एका जिल्ह्यात नाहीत, प्रत्येक जिल्ह्यात आहेत. की वाल्मिक कराड तर एक उदाहरण झालं. आणि एका दिवसात मी ते सांगतो की एका दिवसात वाल्मिक कराड तयार होत नाही. तो ज्यावेळेस सुरुवातीचा असते त्यावेळेस पोलिसांचे इनपुट असतील. त्यावेळेच्या काळामध्ये तुम्ही जर गोपनीय अहवाल बघितले, पोलिसांचे रिपोर्ट बघितले, त्याच्यामध्ये तुम्हाला एक 10 वर्षापूर्वीचा वाल्मिक कराडच्या विरोधातला रिपोर्ट असेल त्या ठिकाणी, सत्ता कुणाचेही असो. परंतु आमचे गुप्त अहवाल हे सगळ्या पार्टीतल्या सगळ्या लोकांसाठी जातात. आणि तेच त्याचा अभ्यास करून हे वरिष्ठ उच्च पातळीवरती हे सगळे निर्णय होणं खूप आवश्यक आहे. आणि महाराष्ट्राला वाचवण्यासाठी आजच्या परिस्थितीमध्ये होणं आवश्यकच आहे. नक्कीच सर. आता राजकारणाचा विषय निघाला म्हणून आता अगदी 1-2 शेवटचेच प्रश्न, आणि तो थोडंसं तुमच्याकडे मी आता वळणार आहे. 2019 मध्ये एक महाराष्ट्रात चर्चा सुरू झाली की आता बर्गे सर आता निवृत्त झालेले आहेत तर कदाचित राजकारणामध्ये प्रवेश करतील. पुण्यातूनच उभं राहायची पण चर्चा चालू होती. अगदी मी आता मतदारसंघाची पण नावं सांगू शकतो, पण नंतर तुम्हीच अगदी ते डिनाय केलं, कारण की तुम्हाला असं वाटलं की नाही, हा काय माझ्या प्रवृत्तीसाठी राजकारण हा विषय नाहीये. खरं तर माझा पिंड हा राजकारणाचा कधीच नव्हता. खूप राजकारणी माझे जवळचे मित्र आहेत, सगळ्या पार्टीतले, सगळे टॉपचे असतील किंवा कनिष्ठ असेल. मी राजकारण्यांना कधीच असं वाईट म्हणून कधीच बघितलं नाही. किंवा साधा कार्यकर्ता आला माझ्याकडं तरी मी त्याला चहा पाजूनच पाठवला, मंत्री आला तरी त्याला चहा पाजूनच पाठवला. मला ह्या ठिकाणी त्या 19च्या काळामध्ये ज्यावेळेस मी रिटायर व्हायच्या अगोदर काही संघटना अप्रोच झाल्या. ह्या संघटनेच्या चांगले लोक अप्रोच झाले, ज्यांच्याकडे अधिकार आहे, ज्यांच्याकडे म्हणजे की ते निर्णय घेण्याची त्या ठिकाणी त्यांचा निर्णय मान्य केला जातो. असे काही खूप वरिष्ठ संघटनेतील काही अधिकारी आले. त्यांनी मला असा प्रस्ताव दिला की तुम्ही 6 महिन्यांनी निवृत्त होणार आहात तर तुमचा आम्ही विचार करतोय की या मतदारसंघासाठी आम्ही तुमचा विचार करतोय. मी त्यावेळेस सांगितलं की खरं तर माझं हे काम नाही. मी त्यांना नाही पण म्हणू शकत नाही, अशा पद्धतीची त्यांची श्रेणी होती की त्यांना मी एकदम नाही म्हणणं म्हणजे त्यांचं इन्सल्ट करणं असं होतं. म्हणून मी त्यांना सांगितलं मी थोडा विचार करेल. मग त्याच वेळेचे जे पोलीस आयुक्त होते त्यांच्याकडनं नंतर मग काही दिवस गेल्यानंतर मग परत पोलीस आयुक्तांनी एकदा मला विचारलं. कदाचित त्या पोलीस आयुक्तांना त्यावेळेस कुठून तरी मेसेज आला की जरा आप उसको पुश करो.
मग ज्यावेळेस त्यांनी मला बोलून घेतलं, त्यांनी मला विचारलं की अरे रिटायरमेंट के बाद में क्या कर रहे हो? मी म्हणलं साहेब ऐसा कुछ नहीं. आणि मला वाटलं की थोडं एक कुठेतरी पाल चुकली माझ्या मनामध्ये की ह्यांना आपण कुणाला भेटलो ही माहिती मिळालेली दिसते. आणि मग मी त्यांना म्हणलं की साहब ये ऐसे ऐसे लोग आए थे, उन्होंने मेरे को पूछा है. आणि मग ते म्हणले की तो हरकत क्या है, तो वैसे भी तुम कुछ करने वाले नहीं, दूसरा नौकरी नहीं करने वाले और किधर ज्वाइन नहीं करने वाले, तो पुलिस के लिए अच्छा हो जाएगा तुम ज्वाइन होते हो तो. और मेरे ख्याल से तो त्यांचा पण इनपुट असा होता की ह्या मतदारसंघामध्ये मी उभा राहिलं तर निवडून पण येईल. म्हणले वो बाकी हम लोग भी हेल्प हो जाएगा, हम लोग का भी पुलिस वालों का हेल्प हो जाएगा, पुलिस वालों के लिए अच्छा हो जाएगा. अशा ह्याच्यातनं ती थोडा काळ ती बातमी चालली. मग मला एक खूप वरिष्ठ पोलीस राजकीय व्यक्तीचा फोन आला. म्हणले की त्या मतदारसंघासाठी आम्ही दुसरा कोणातरी विचारतो, तुम्हाला खरोखर राजकारणात यायचंय का? त्यांना ही पार्श्वभूमी माहित नव्हती की माझी चर्चा का चालू झाली. मी त्यांना ती एक्सप्लेन केली. मग ते म्हणले जर तुम्हाला यायचं असलं तर आपण दुसरा काहीतरी विचार करू शकू तुमचा, म्हणजे पक्ष आहे. पण मी म्हणला की मग त्यानंतर मी आउट ऑफ पुणा निघून गेलो. मला त्यात कुठलाही इंटरेस्ट नव्हता. दुसऱ्या पार्टीचे पण काही लोक अप्रोच होत होते आणि मला ते थोडं क्लेशकारक का वाटायला लागलं की कुठल्याही राजकीय एवढं सोपं नसतं की 20-20 वर्ष 25 वर्ष तिथं सुद्धा काम करणारा कार्यकर्ता आहे, त्याच्या पण अपेक्षा आहेत. नगरसेवकाची आमदार आहे, आमदारची अपेक्षा मंत्र्याची आहे, मंत्र्याची अपेक्षा मुख्यमंत्र्याची आहे. आणि त्या ठिकाणी आपण फक्त आपलं नाव आहे म्हणून आपण जाऊन त्या ठिकाणी सक्सेस होऊ शकणार नाही असं मला अंदाज आला. दुसरी गोष्ट की ज्या पद्धतीने सगळं राजकारण चालतं, म्हणजे की आता तर खूपच खराब झालं, पण 19 मध्ये जरा तरी बरं होतं की हे चालत असताना त्या ठिकाणी मला हे जाणवलं की आपण ह्या प्रवृत्तीने किंवा आपली प्रवृत्ती अशी नाही की ह्या पद्धतीने काम करू शकू. आणि सगळ्यात पहिलं असं वाटलं की ज्या पार्टीमध्ये जाऊ त्या पार्टीतीलच लोक आपले सगळ्यात पहिले दुश्मन होणार. बाहेरच्या विरोधी पक्षांचे तर नंतर होतील, पण त्या पार्टीचेच अगोदर होणार. तर आज जी माझी परिस्थिती आहे की सगळ्या नेत्यांची, सगळ्या कार्यकर्त्यांशी, सगळ्या पार्टीतल्या सगळ्या लोकांशी माझे चांगले संबंध आहेत. मग मला राजकारणात येऊन करायचंय काय? बरोबर. दुसरा कुठलाही उद्देश नाहीये. तुमच्यासारखे पत्रकार ओळखतात, सामान्य माणूस कुठल्याही गल्लीत गेलो तरी आज पुण्यात ओळखतो. आणि माझं असं कुठेही काही काम नाही की जे राजकारणात जाऊन मला ते करून घ्यायचंय. अशा पद्धतीने मग मी ते सगळे करून आज बघता आपण की बऱ्याच एनजीओच्या माध्यमातून समाजासाठी काय चांगलं आहे. व्यवसायातल्या महिलांसाठी जी मुलं आहेत त्यांच्यासाठी काम, दिवाळीचे कार्यक्रम देखील, दिवाळीचे चांगले कार्यक्रम होतात. बाकी आमच्या पोलीसवाल्यांची संघटना आहे, सेवानिवृत्तांची, त्यांच्या अडचणी आहेत, त्यांच्या मुलांच्या अडचणी आहेत. त्यासाठी जेवढ्या परीने माझे काय 2-4 तास जेवढं काय दिवसातनं काम करायचं तेवढं करतो. नक्कीच सर, खूप खूप आनंद वाटला आम्हाला आणि खूप आभार तुमचे. तुम्ही अगदी मनमोकळेपणानं आणि कुठलीही भीडभाड न बाळगता नाही का सगळी तुम्ही भूमिका मांडली, त्याबद्दल टॉप न्यूज मराठीच्या वतीने तुमचे खूप खूप आभार. सगळ्यांच्या श्रोत्यांचे आभार, टॉप न्यूजचे आभार. सरांनी मगाशीच सांगितलं की ते मुळात समाधान त्यांना तिथेच मिळतं जेव्हा कोणाला तरी त्यांच्या माध्यमातून मदत झालेली आहे. अर्थात एन्काउंटर सारखे जे काही शब्द आहेत त्यांना ते मुळात आवडत नाही, त्यांनी पहिल्यांदाच सांगितलं. ते कोणत्या आकड्यातही कधी अडकलेले नाहीत. समाजकारण मात्र भरपूर करायचंय आणि ते करत राहतात. आता आपण ऐकलंच त्यांच्या मुखातून असून की एनजीओच्या माध्यमातून पण ते अनेक ठिकाणी काम करतात. मला इतकंच म्हणायचं, निर्भीड, डॅशिंग यासोबत एक महत्वाचा शब्द म्हणजे निर्व्यसनी. आणि जर ती व्यक्ती निर्व्यसनी असेल तर काय करू शकते हे उत्तम आणि मूर्तिमंत उदाहरण म्हणजे भानुप्रताप बर्गे सर. खरं तर मी सुरुवातीलाच अगदी पहिलं वाक्य सांगितलं होतं की त्यांचा रंग मुळात आत्ता ते रिटायर झाले असले तरी अजूनही खाकी आहे. कोणत्याही पक्षाचा झेंडा त्यांनी हाती घेतला नाही, कोणत्याही पक्षाचं चिन्ह त्यांनी कधी जवळ केलं नाही. मुळात त्यांचे सगळ्या पक्षातल्या लोकांशी संबंध असले तरी देखील महत्वाचा मुद्दा हाच की त्यांनी कोणत्या पक्षाचा नारा नाही वापरला. त्यांचा नारा एकच आहे, जय हिंद. आणि हा नारा घेऊन जर असे व्यक्तिमत्व आज या जगामध्ये पुन्हा एकदा समाजकार्याच्या माध्यमातून वावरत असेल तर आत्ताच्या पोलिसांनी, पण मी एवढा मोठा नाहीये पण माझी इतकीच इच्छा आहे आणि मी त्यांच्या साक्षीनंच म्हणतो की खरंच कुठे ना कुठेतरी असे आपल्याकडे पोलीस अधिकारी होऊन गेलेले आहेत, त्यांच्याकडनं तो एक आदर्श घ्यावा, त्यांच्याकडनं ते शिक्षण घ्यावं. आणि आजकाल जे आपण पाहतोय राजकारण आणि जे गुंड एकत्र हातात हात घालून करतायत काम, आणि काय आज आपण परिस्थिती पाहतोय पुण्यामध्ये, मुंबईमध्ये, या सगळ्या गोष्टी जर थोपवायच्या असतील तर या अशा अधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन घेणं गरजेचं आहे. तर आणि तरच आपल्या राज्याचं भवितव्य उत्तम आहे. म्हणून सरांनी सांगितलेलं फक्त एक वाक्य सांगतो, राजकीय इच्छाशक्तीला पोलिसांचं मनोबल वाढवण्याची गरज आहे आणि हे काम करण्यासाठी तुम्हा आम्हाला एकत्र येण्याची गरज आहे. पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.
आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.